सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर निखिल कणसे, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मागील 9 वर्षापासून आळेफाटा आणि पिंपळे सौदागर पुणे येथे दोन्हीकडे कार्यरत आहे. मी आळेफाटा येथे सुमन पुनर्वसन केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. तर मागील 3 वर्षापासून ते केंद्र आळेफाटा येथे कार्यरत आहे आणि विविध कार्यक्रम आपण या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम या माध्यमातून राबवत असतो. तर त्यातलाच एक कार्यक्रम म्हणून आपण ह्या वेबिनारची सुरुवात केली. तर साधारणपणे 6 वेबिनार आपण याच्या आधी घेतलेले आहेत आणि आजचा जो वेबिनार आहे तर तो एक वेगळा विषय आपण सगळ्यांसमोर घेऊन येत आहे. तर या वेबिनारसाठी म्हणजे आपल्या हातात स्मार्टफोन आल्यापासून तर आपलं जगणं बदललंय आणि जगणं बदललंय म्हणजे आपलं वागणूक बिहेवियर बदललं आहे. विचार करण्याच्या पद्धती बदलल्यात, आपली अभिव्यक्ती बदलत चाललेली आहे. नातेसंबंधातून एखाद्या विषयावरती मत तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळ्यावरतीच परिणाम होतोय असं साधारणपणे सगळ्यांना दिसतंय. म्हणजे बदल होतोय म्हणजे नेमकं काय होतंय? आपला मेंदू बदलतोय की आपलं काम करण्याची पद्धत बदलते किंवा त्याचं काम करण्याची पद्धत बदलते का काय? आपला स्वभाव, बिहेवियर हे चेंज होतंय का? या सगळ्यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा आपल्या मानसिकतेवरती, आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती काय परिणाम होतोय का? या नव्या माध्यमांची बलस्थानं काय? धोके कुठले आहेत? रेड फ्लॅग कसे ओळखायचे? या सगळ्या माध्यमांचं व्यसन लागू शकतं का? किंवा या सगळ्याचीच भीती आपण जास्त बाळगतोय. तर नक्की या सायबर स्पेसमध्ये आणि सायबर स्पेस मुळे काय घडतंय किंवा आपल्यातला दुरावा वाढत चाललाय का? तर या सगळ्यासाठी आपण आजचा वेबिनार इथे अरेंज केलेला आहे आणि यासाठीच आज आपल्या प्रमुख वक्त्या श्रीमती मुक्ता चैतन्य मॅडम आज आपल्याला लाभल्या आहेत. मी सुमन परिवारातर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना डिजिटल स्वरूपातील सन्मानपत्र स्वीकारण्यासाठी विनंती करतो. सन्मानपत्र डिजिटल फॉर्म मध्ये केलंय मॅडम. 1 मिनिट. धन्यवाद. आज याच विषयास अनुसरून आपल्यासोबत नाशिक येथील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष सुळे सर ते पण आपल्यासोबत व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. सर जवळपास मागील 50 वर्षांपासून या क्षेत्रात आणि विविध सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये सर नेहमीच असतात आणि नेहमीच अशा गोष्टींसाठी सर मदत करत असतात. तर मी सरांचं पण मनापासून स्वागत करतो आणि सरांनी हे डिजिटल फॉर्म मध्ये सन्मानपत्र स्वीकारावं अशी मी सरांना विनंती करतो. नमस्कार सर्व. तसंच आजच्या विषयाला अनुसरून आपल्यासोबत ठाणे येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्री अविनाश डिसूजा सरही आपल्याला मी याविषयी व्हिडिओ क्लिपच्या द्वारे मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा माझ्या मते आजचा 6वा किंवा 7वा वेबिनार असेल, पण इतक्या बिझी शेड्यूल मध्ये पण सरांनी आपल्याला वेळ दिला आणि व्हिडिओ फॉर्म मध्ये त्यांनी आपल्याला मेसेज देण्यासाठी सर कबूल झाले. त्यासाठी मी सुमन परिवारातर्फे त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि डिजिटल स्वरूपात त्यांनी सन्मानपत्र स्वीकारावे अशी त्यांना मी विनंती करतो. तरी आपण आज दोघांचीही मतं याविषयीची जाणून घेणार आहोत. तर मी पहिल्यांदा सुळे सरांचा व्हिडिओ संदेश इथे प्ले करतो. नमस्कार. सर्वात प्रथम डॉक्टर निखिल कणसे यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी सध्याच्या जमान्यात हे जे अभियान चालवले ते अत्यंत खूपच महत्त्व आहे त्या अभियानाचं. आजचा जो विषय आहे हे सोशल मीडिया आणि फोन्स हा खूपच महत्त्वाचा विषय झाला आहे. सध्याच्या कोविडच्या जमान्यात
सगळ्या शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, क्लासेस बंद आहेत, छंद क्लासेस बंद आहेत. मुलांना घरात कोंडून ठेवलं गेल्यासारखं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय, त्यांना वेळ घालवण्यासाठी, त्यांना शिक्षणासाठी, छंदासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मोबाईलचा वापर करावाच लागतो. त्यामुळे तुम्ही मोबाईलला हात लावू नका हे म्हणणंच चुकीचं आहे, कारण तो तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. दुसरी गोष्ट, दोघाही आईवडिलांना त्यांच्या नोकरीमध्ये वर्क फ्रॉम होम झालंय, त्यामुळे त्यांना दोघांनी घरी बसूनच कामं करायची आहेत. आता पूर्वी आई वडील दोघेही कामावर गेले की त्यांना फक्त कामं करायला लागत होती. आज त्यांना आईला स्वयंपाकही करा, त्या लहान मुलांनाही सांभाळा आणि ऑफिसचंही काम बघा. तर तिलाही काहीतरी शॉर्टकट शोधला पाहिजे. त्यामुळे तिच्या देखील अगदी हाताशी असणारा शॉर्टकट म्हणजे मोबाईल. त्यामुळे अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलाच्या हातात देखील एकदा तो मोबाईल दिला की तिची कामं करायला ती मोकळी होते, वडील कामाला मोकळे असतात आणि ते मुलंही अगदी आनंदात सगळ्यांसारखा त्यालाही मोबाईल मिळाल्यामुळे तेही खुशीत असतं. फायदे भरपूर आहेत, त्याला शिकायला मिळतं, त्याची बौद्धिक वाढ होते, त्याला काय काय नवीन शिकायची त्याची जी आवड असते ते त्याला बघायला मिळतं. परंतु त्या गोष्टीबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे मर्दानी खेळ मुलांना खेळायचे असतात, जशी मुलं लहानाची मोठी होत राहतात, त्या मर्दानी खेळामध्ये आपण जय पराजय पचवायला शिकतो. आपण सगळे टीमवर्क करत असतो, टीममधून आपली टीम कशी जिंकेल हे करत असतो. व्यायाम, जो शारीरिक व्यायाम तो होतच असतो. पण ह्या मोबाईलमध्ये हे सर्व काही मिळत नाही. याच्यात फक्त आपली बौद्धिक वाढ होते, हँड आय कोऑर्डिनेशन होईल, पण त्या पलीकडे काही होत नाही. उलट या गोष्टीमुळे ही मुलं आत्मकेंद्रित होतात. आता परिणाम काय होतो की जेव्हा भावी आयुष्यात ही जी मुलं कॉलेजमध्ये जातात, त्यांचं शिक्षण घेतात, नोकरीला जातात, सहजीवन, लग्न झाल्यावर सहजीवन करतात, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायची असते, भावनांची देवाणघेवाण करायची असते. तुम्ही जेव्हा पत्नीला काहीतरी द्याल तेव्हा पत्नीकडनं तुम्हाला काहीतरी मिळत असतं. पण ही आत्मकेंद्रित मुलं, त्यांना कोणाला देण्याची सवयच नसते, त्याच्यामुळे त्यांना भावी आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स होतात. नोकऱ्यांमध्ये देखील हल्ली तुम्ही बघाल, कॉम्प्युटर इंजिनियर मुलांना टीमवर्क असतं. ते तुम्ही किती हुशार, तुम्ही तुमच्या हुशारीमुळे खूप मोठ्या पदावर जाता, पण टीमवर्क मात्र तुम्हाला करता येत नाही आणि तिथे तुमचं फेल्युअर दिसायला लागतं. आणि ह्या मुलांना ह्या मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांना खूप तोटे सहन करावे लागतात. त्यामुळे ह्या मोबाईलचा किती फायदा, कुठे फायदा, कसा फायदा करायचा हे आईवडिलांना शिकावं लागतं आणि त्याचा व्यवस्थित वापर केला त्या मोबाईल हा आपला आयुष्याचा भागच आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याचा उत्तम फायदा होईल. पण जरा कुठे आपण चुकलो तर त्याचे तोटे मात्र त्या मुलाला आणि त्याच्याबद्दल बरोबरच त्याच्या आईवडिलांना पण आयुष्यभर सहन करावं लागत आहेत, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. सध्या जे लैंगिक समस्या, क्राईम्स होत आहेत, लैंगिक क्राईम्स होत आहेत, नंतर लग्नामध्ये जे हे नवरा बायकोचं पटत नाही आहे, डायव्होर्सचं प्रमाण वाढलं आहे, याला बरंचसं कारण मला असं वाटतं हेच असू शकतं. तो त्याचा एक महत्त्वाचा घटक असू शकतो. असं समजू नका की मोबाईलमुळे फक्त लहान मुलांवरच परिणाम होतो. हे मोबाईलची जरुरी सगळ्यांना आहे, सगळ्या वयात आहे. आता कोविडमुळे सगळे घरात बसले, म्हाताऱ्या लोकांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या व्हॉट्सॲपचा फायदा होतो. मला एका माझ्या पेशंटची आठवण आली. एक दिवस माझ्याकडे एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा आला आणि सगळं नैराश्य आहे आणि मला ताबडतोब अगदी जीव द्यावासा वाटतं अशाच भावना घेऊन आला. म्हटलं, अरे तुझ्याबरोबर आलाय कोण? तर म्हणे, नाही मी एकटाच आहे. तो मुलगा होता चंदीगडचा आणि नोकरीसाठी नाशिकला आला होता. आणि मग दिवसभर नोकरी केल्यानंतर संध्याकाळी हॉटेल बाकीच्या मुलांवर वेळ घालवत मग काय उरलेला वेळ काय तर फेसबुकवर मग काय करता त्यालाही त्याच्यासारखी एक मैत्रीण सापडली. त्या दोघांच्या गप्पा टप्पा असायच्या. आता तारुण्य सुलभ विचार, त्या भावना, नॅचरल त्याचा नाचा निचरा तो होणं जरुरीच होतं. दोघे त्याही बाबतीत अगदी मोकळेपणे गप्पा मारत होते आणि छान मित्र झाले. असं 4-6 महिने झालं. दोघंही आनंदात होते, सुखात होते. पण एक दिवसाचा तो असं म्हणता तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमातच पडला म्हणाना. एक दिवस त्याच्या मनात आलं की नाही आपण त्या मुलीला भेटलं पाहिजे. म्हणून तो त्या मुलीच्या खूप मागे लागला की आपण आता तिला भेटूया.
तिने पण खूप आडेवेडे घेतले, पण शेवटी ती तयार झाली की ठीक आहे बाबा, एका हॉटेलमध्ये आपण संध्याकाळी भेटू. तो मोठ्या तयारीने गेला, बिचारा काय गुलाबाचं फूल बिल घेऊन तिला भेटायला गेला. मोठ्या फॅन्टसीज, त्याच्या मोठे स्वप्न होती त्याची की आपण असं तिला करू, असं भेटू. पण जेव्हा त्यांनी तिला बघितलं तेव्हा तो चक्कर येऊनच पडायचा बाकी राहिला. कारण त्याची ती मैत्रीण 25-50 वर्षे त्याच्या आईच्या वयाची निघाली नव्हती. आता मग झालं होतं काय की त्या स्त्रीच्या दोघंही मुलं अमेरिकेत होते, मिस्टर तिच्याबरोबर नव्हते, ती एकटीच राहत होती. तिला पण तिच्या भावनांचा निचरा करण्यासाठी तिला पण कसली तरी मदत पाहिजे होती. तिला देखील फेसबुकची मदत होत होती. फेसबुकमधनं ती तिच्या विचारांचे भावनांचा निचरा करत होती. तिच्या मनात पाप नव्हतं, तिच्या मनात काही आपलं चुकीचं घडतं असंही नव्हतं. पण चांगला मित्र मिळाला, त्याचाही तिला त्याचा फायदा होत होता, म्हणून तिनेही ती मैत्री वाढवली, यांनी मैत्री वाढवली. पण जेव्हा त्याचा मैत्रीचं स्वरूप थोडंसं बदललं, त्याचं स्वरूप मात्र हे असं भलत्याच ठिकाणी, म्हणजे तो अक्षरशः आत्महत्येपर्यंत पोहोचला होता. मला त्या स्त्रीच्या पाण्याचं काय झालं मला माहीत नाही, परंतु मला सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या माध्यमाचा फायदा किती होऊ शकतो त्याला लिमिट नाही, पण त्याला देखील लिमिटेशन आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या या माध्यमाचा वापर किती करायचा हे स्वतः ठरवलं पाहिजे. त्याचा अतिरेक झाला तर नक्कीच तुम्ही संकट ओढवून घेणार आहात, असंच मी सांगेन. नमस्कार. खूप छान सांगितलं आपल्या सरांनी. मी आता डॉक्टर अविनाश डिसोजा सरांचा व्हिडिओ संदेश इथे प्ले करतोय. नमस्कार, मी मनोचिकित्सक डॉक्टर अविनाश डिसोजा आज तुमच्या बरोबर एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. आजचा युग एक डिजिटल युग आहे आणि या युगमध्ये आम्ही सर्व लोक आपल्या स्मार्टफोनमध्ये रमून गेले आहे. करोनामुळे आपण डिजिटल झाले आणि डिजिटल झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे आमचे टॅब, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही हे सर्व वस्तूने पूर्णप्रमाणे मिसळून गेले, रमून गेले आणि एकमेकांशी बोलायचं कसं हे विसरून गेले. असे लोक आहे जे 10, 11, 12 तास फोनवर असतात. ऑनलाईन मीटिंग असते, चॅटिंग असते, पिक्चर बघतात, वेगवेगळे व्हिडिओ बघतात, फेसबुक, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडिया साईट्सवर असतात आणि यामुळे याचा परिणाम त्यांचे मानसिक स्वास्थ्यपर होऊन जातो. स्मार्टफोन जर नसेल तर जीव घाबरतो. आम्हाला वाटतो की आम्ही कोणाबरोबर संपर्क ठेवू शकणार नाही आणि कोणी आमच्याबरोबर संपर्क ठेवू शकणार नाही. समजा स्मार्टफोन आपल्याकडे आला तर मनात एक संतुष्टी वाटतो, एक आधार वाटतो की आपल्याकडे आमच्याबरोबर कोणतरी उभा आहे. हा स्मार्टफोनमुळे मी पूर्ण जगात कोणाशीही बोलू शकतो. स्मार्टफोन लोकांना जोडवण्यासाठी बनवला गेला आहे, पण स्मार्टफोनमध्ये रमून आम्ही एकमेकांशी वेगळे झाले आहे आणि तसंच वेगळे होत असताना आम्ही आपापल्या कमरेत, आपापल्या कोपऱ्यात बसून फोनवरच असतो आणि एका परिवारामध्ये, एका कुटुंबामध्ये एक दुसऱ्यांशी बोलायला पण आपल्याकडे वेळ नसतो. स्मार्टफोन जर आपल्याकडे नसलं तर मनात निराशा पण, घाबरल्यासारखं पण होऊ शकतो. स्मार्टफोन जर नसेल तर कसं जगायचं, काय करायचं हे मनात खूप मोठा प्रश्न उत्पन्न होतो. मी तुम्हाला फक्त एक संदेश आज देणार आहे आणि ते संदेश हे आहे की आम्ही मनुष्य आहे आणि माणुसकी आणि मनुष्य हे दोघे महत्त्वाचे आहे. एकमेकांशी बोलावे, एकमेकांबरोबर राहावे आणि एकमेकांबरोबर प्रेम आणि आपले जे भावना आहे ते व्यक्त करावे, हे खूप महत्त्वाची माझी विनंती आहे. फोनवर डिजिटल युगात राहून एकमेकांशी बोलायचं कसं, एकमेकांशी भावना कसं व्यक्त करायचं हे आम्ही विसरून गेलो आहे. म्हणून डिजिटल उपवास किंवा डिजिटल डिटॉक्स आम्हाला हवा आहे.
काहीतरी वेळ असं पाहिजे की आम्ही फोनवर नसतानाही एकमेकांशी बोलावं, एकमेकांबरोबर राहून आनंद घ्यावा. फोन आपलं आयुष्य नाही आहे. आमचा फोन मनुष्याने बनवला आहे, पण आज फोन जे आहे तो मनुष्यांवर राज करतो. माझी एकच संदेश आहे की आपली स्मार्टफोन आपली आवश्यकता आहे, त्याला आपल्या जीवन बनवू नका. नमस्कार. अविनाश सरांनी खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलं की या सगळ्या बदलत्या परिस्थितीत आपण कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर आपण आज आजच्या ज्या आपल्याला प्रमुख वक्त्या लाभल्यात मुक्ता मॅडम, तर त्या मूळच्या नाशिकच्या आहेत पण सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. मॅडम पत्रकारितेत साधारणपणे 1999 पासून आहेत आणि लोकमतमध्ये त्या मुख्य उपसंपादक म्हणूनही कामकाज पाहत होत्या. त्यानंतर 2013 पासून मुक्त पत्रकार म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आजवर विविध वृत्तपत्रांमधून जसे की लोकमत, लोकसत्ता, मटा, दिव्य मराठी, महानगर, सामना आणि विविध प्रकारच्या वेब पोर्टल्स जसं की द वायर मराठी, जस्ट राईट सिनेमा, बिगुल यांच्यामधनं मॅडमने लेखन केलेले आहे. अनेक मासिकांमधनंही मॅडमचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. मॅडमची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातलं 13 ते 23 हे पुस्तक समकालीन प्रकाशनाच्या वतीने आणि स्ट्रगलर्स हे मेहता प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झालेलं आहे. थिंक बँक या युट्यूब चॅनलसाठी मॅडम कंटेंट एडिटर तर नॉवेलसाठी कंटेंट प्रोव्हायडरचंही काम केलेलं आहे आणि सध्या त्या स्टोरीटेल या ऑडिओ प्लॅटफॉर्मसाठीच्या स्क्रिप्ट एडिटर म्हणून काम पाहतात. त्या स्वतःचा ब्लॉगही चालवतात आणि त्यांचे सर्व लेखन त्या ब्लॉगवरती आपण पाहू शकता. सोशल मीडियाच्या विविध बाजूंचा अभ्यास करण्याचा प्रयत्नही गेल्या अनेक वर्ष त्या करतात. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वतीने जगप्रसिद्ध मानववंशज शास्त्रज्ञ डॅनियल मिलर यांनी वाय वी पोस्ट या सोशल मीडियाशी संबंधित तयार केलेला ऑनलाईन अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केलेला आहे. तसेच जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी याच्या सायकोलॉजिकल फर्स्ट एड हाही कोर्स त्यांचा पूर्ण झालेला आहे. तसेच महिला आयोगाच्या सायबर समितीवरती सदस्य म्हणून काम पाहण्याची ही जबाबदारी मॅडमने घेतली होती आणि 2019-20 साठीची अरुण साधू फेलोशिपही त्यांना मिळाली आहे. गेमिंग आणि पॉर्न साईट वापर व परिणाम, वय वर्ष 8 ते 18 या विषयावरती फेलोशिप अंतर्गत अभ्यास व संशोधन त्यांचे झाले असून ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने लवकरच ते पुस्तक प्रकाशित होत आहे. तसेच मुलं आणि पालकांसाठी इंटरनेट विषयीचे स्क्रीन टाइम हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झाले असून ते अमेझॉन आणि विविध पुस्तकांच्या दुकानातही आपल्यासाठी अवेलेबल आहे. तरी मी मुक्ता मॅडम यांना विनंती करतो की आपण आपला वेबिनार आता सुरू करूयात आणि त्याआधी मी एक फक्त विनंती करू इच्छितो की ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया चॅट बॉक्समध्ये वेबिनार संपल्यावरती विचारावेत आणि शक्यतो ते विषय सुसंगत असावेत आणि पर्सनल नसावेत. तर मॅडम आपण वेबिनार सुरू करायला काही हरकत नाही. थँक्यू. मला इथे आज ह्या वेबिनारसाठी बोलवलं आणि आधीचे जे कोणी वक्ते होते त्यांची नावं तुम्ही दाखवलीत तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फारच थोरा मोठ्यांच्या लाईनीत तुम्ही मला आणून बसवलेलं आहे. पण मी काही डॉक्टर नाही, पण गेली अनेक वर्ष सोशल मीडिया आणि पर्टिक्युलरली इंटरनेटचं जग याचा अभ्यास करते आहे आणि त्यानिमित्ताने एक ऑब्झर्वर म्हणून, एक अभ्यासक म्हणून आज हा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक छोटी पीपीटी आहे ती फक्त शेअर करते. इंटरनेटचं जग जे आहे ते आणि आपलं जग ह्या दोन्ही गोष्टी आता जवळपास एकत्र झाल्या आहेत असं आपण म्हटलं तरी चालू शकतं. कारण अशा 2 गोष्टी आता काही उरलेल्या नाहीयेत. त्यामुळे इंटरनेटचं जग जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की आपलं खरं जग आपण जसे जगतो आहोत ते नेमके कशा पद्धतीने जगतो आहोत हेही आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. पीपीटी का ओपन होत नाहीये सर? हॅलो. हा मॅडम.
हा पीपीटी ओपन नाही होते. एकच मिनिट. ठीक आहे, हरकत नाही. ती ओपन होईल तेव्हा दिसेलच आपल्या सगळ्यांना. पण तोपर्यंत मी माझा विषय सुरू करते. इंटरनेटचं जग जे आहे ते मी मगाशी म्हटलं तसं आपल्या खऱ्या जगापासनं वेगळं उरलेलं नाही. कारण विशेषतः कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये असणारा फोन हा अधिक जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे लहान मुलांच्या हातात फोन आले, टीनेजर्सच्या मॅडम हातात ती फोन आले. तुमची जी स्लाइड आहे ना, हां, तर ती स्क्रीन हां. शेअर केली तरी दिसेल. स्क्रीन शेअरच केली हा मी. हा. पण ती इथे माझ्या इथे फक्त रोलिंग म्हणजे दाखवतंय, गोल-गोल अच्छा, फिरताय ते. अजून नाही येते का ते? हां, मग मी त्याची हे ते स्टॉप रोलिंग शेअरिंग दिसते. करून परत करू का? हां, आली. दिसते सर? दिसते मॅडम. हां. अ, तर मी असं सांगत होते, की आत्ताचं आपलं जे जग आहे ते अ, आपल्या हातात जो फोन आहे किंवा स्मार्टफोन आहे, तो पहिल्यापेक्षा विशेषतः कोरोनाच्या नंतर जास्त ॲक्टिव्ह झाला. आणि मुलांच्या हातात फोन आलेत, टीनेजर्सच्या हातात फोन आलेत किंवा जे लोकं काही एका विशिष्ट प्रमाणात फोन वापरत होते, म्हणजे मे बी ते बँकिंगसाठी फोन वापरत नसतील किंवा किराणा मालाच्या दुकानातनं वस्तू आणण्यासाठी फोन वापरत नसतील. ते लोकं आता फोन वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आपण बऱ्यापैकी डिजिटल आयुष्य जगायला विशेषतः कोरोनानंतर सुरुवात केली आहे, जे आता आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे जरी आपण कोरोनानंतर डिजिटल आयुष्य आपलं वाढलं असलं, तरी असं नाही होणार की अजून 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी जेव्हा केव्हा कोरोनाचा प्रभाव कमी होईल, तर आपलं डिजिटल आयुष्य पण कमी होईल, असं होणार नाहीये. कारण त्याची सवय आता आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. जी आधी होतीच ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढच्या काळात आपलं डिजिटल आयुष्य हे बऱ्यापैकी मोठं असणार आहे. डिजिटल स्पेसचा आपल्या नॉर्मल आयुष्यामधला वावर आणि त्याचा प्रभाव या सगळ्याच गोष्टी ह्याच्या पुढच्या काळात बऱ्यापैकी दिसणार आहेत. त्यामुळे एकूण डिजिटल स्पेसचा आपल्या मनावर, आपल्या विचारांवर, आपल्या वर्तणुकीवर काय परिणाम होतो आहे, हे पण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे जर आपल्याला समजलं, तरच आपण डिजिटल स्पेस आणि खरं आयुष्य ह्याच्यातला बॅलन्स योग्य पद्धतीने करू शकतो. हे समजून घेण्यासाठी ना काही मुळात मूलभूत गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम म्हणजे काय? कारण बरेचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं, की स्क्रीन टाईम म्हणजे माझ्या हातातला फोन आणि त्या फोनवरती मी जे काही बघते किंवा मी जे काही फोनवरती वापरते, तर तो माझा स्क्रीन टाईम अशी समजूत अनेकांची असते. पण प्रत्यक्षात स्क्रीन टाईम म्हणजे फक्त तुमचा फोन नाही. स्क्रीन टाईम म्हणजे अशी वेळ, की जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कुठल्याही प्रकारचा स्क्रीन सुरू असतो. मग तो तुमचा फोन असू दे, टॅब असू दे, लॅपटॉप असू दे, टीव्हीचा स्क्रीन असू दे किंवा अगदी सिनेमाचा पडदा सुद्धा. आता सिनेमाचा पडदा हा आता आपण गृहीत धरायला नको, कारण अजून आपली थिएटर्स सुरू व्हायला 1 महिना आहे आणि ती सुरू झाल्यानंतर पण म्हणजे पूर्ण स्पेस त्याची वापरली जाणार नाही. 50% नी सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव आता आपल्यावरती इतका नसणार आहे. पण आपल्या हातातला फोन, आपल्या हातातला टॅब, आपल्या डोळ्यासमोरचा लॅपटॉप, आपल्या घरातला टीव्ही हे सगळे स्क्रीन्स मिळून आपला स्क्रीन टाइम तयार होतो. त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यानंतर मी फोन नाही वापरला, पण मी टीव्ही समोर बसलेली आहे. समजा उदाहरणार्थ, तर माझा स्क्रीन टाइम संपत नाही. माझा स्क्रीन टाइम चालूच असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण अनेकांना असं वाटतं, की मी संध्याकाळी घरी आल्यानंतर फोन वापरलेला नाही म्हणजे माझा स्क्रीन टाइम आता संपलाय. तर तसं होत नाही. जर तुम्ही टीव्हीच्या समोर बसलेला असाल किंवा तुम्ही तुमच्या टॅबवरती एखादा गेम खेळत असाल किंवा Xboxवरती एखादा गेम खेळत असाल, तरीही तो स्क्रीन टाइम मध्येच कन्सिडर केला जातो. त्यामुळे स्क्रीन टाइम म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेला कुठल्याही प्रकारचा स्क्रीन आणि त्याच्यावरती आपण घालवणारा वेळ. आता जेव्हा आपण स्क्रीन टाइमचा विचार करतो, तेव्हा असं आपल्या लक्षात येतं, की आपला स्क्रीन टाइम बऱ्यापैकी मोठा आहे.
कारण आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्क्रीनच्या समोर असतो. सकाळी अगदी म्हणजे आत्ताची आपली परिस्थिती अशी आहे की आपण गादीतनं उठल्या उठल्या पहिले मोबाईल काढतो आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक करायला सुरुवात करतो, किंवा बातम्यांचे जे काही नोटिफिकेशन्स येऊन पडलेले असतात ती नोटिफिकेशन्स आपण इमिजिएटली बघायला सुरुवात करतो. म्हणजे सकाळचं आपलं जे काही आवराआवरी असते त्याच्याही आधी आपण मोबाईल च्या मध्ये डोकं घालून बसतो. आणि तीच गोष्ट रात्री झोपतानाची पण आहे. अगदी डोळे पेंगून फोन हातातनं पडेस्तवर लोकांच्या डोळ्यासमोर किंवा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर फोन असतो. आणि मग कुठेतरी रात्री पेंग आली, झोप आली, हातातनं फोनच गळून पडला की आपल्याला लक्षात येतं की अरे आता मला फारच झोप आलेली आहे, आणि मग आपण झोपतो. किंवा अनेकदा मी अशाही केसेस बघितल्या आहेत की जिथे फोन रात्रभर चालू राहतात. एखादा सिनेमा, एखादी सिरियल, बिंज वॉच चाललेलं असतं आणि ती सिरियल चालू असते रात्रभर, आणि कधीतरी ती व्यक्ती बघणारी पेंगून झोपून गेलेली असते, पण त्याच्या कानामध्ये हेडफोन्समध्ये ती सिरियल वाजत असते आणि हातातल्या फोनमध्ये जो गळून पडलेला असतो बेडवरती त्या फोनमध्ये ती सिरियल चालू असते. ही परिस्थिती आहे आता आपल्या सगळ्यांची. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जवळपास 24 तास किंवा निदान झोपायचे 6-7 तास सोडले तर उरलेला सगळा वेळ हा आपल्या डोळ्यासमोर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्क्रीन आहे. त्यामुळे स्क्रीन आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे का? तो आहे का? तर तो डेफिनेटली आहे, आणि तो खूप मोठा आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचे परिणाम आपल्यावरती नेमके काय होत आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याला लागूनच अनेकदा मला असा प्रश्न विचारला जातो की जर एवढा मोठा स्क्रीन टाइम आपला असेल तर हे सगळं वाईट आहे का? आणि हे सगळं वाईट असेल तर मग आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये कसं जायचं, आम्ही वर्क फ्रॉम होम कसं करायचं, किंवा उत्तम उत्तम गोष्टी ज्या इंटरनेटवरती अवेलेबल आहेत त्या आम्ही कशा बघायच्या. कारण हे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तंत्रज्ञान, इंटरनेट, स्मार्टफोन हे कोणीच आपले शत्रू नाही आहेत. हे तंत्रज्ञान किंवा ही गॅजेट्स जी आहेत ती आपली शत्रू नाही आहेत. पण ती त्यांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा काही गोष्टींचं व्यवधान, काही गोष्टींचं भान हे आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्यामधनं व्यसन लागण्याची शक्यता खूप दाट असते. म्हणून काही कॉन्सेप्ट जेव्हा मी रिसर्च करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही कॉन्सेप्ट वापरल्या जातात जगभरात. त्याच्यातली ही एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात गुड स्क्रीन टाइम आणि बॅड स्क्रीन टाइम. म्हणजे चांगला स्क्रीन टाइम आणि वाईट स्क्रीन टाइम. आता चांगला कशाला म्हणायचं आणि वाईट कशाला म्हणायचं हे खरं तर अत्यंत व्यक्तिसापेक्ष अशी गोष्ट आहे की माझ्या दृष्टीने एखादी चांगली गोष्ट असेल ती समोरच्याच्या दृष्टीने वाईट असू शकते. पण आपण एक सर्वसाधारण त्याच्यातला मध्यबिंदू काढायचा म्हटला तर गुड स्क्रीन टाइम अशा स्क्रीन टाइमला म्हटलं जातं की जिथे तुमचा पर्पज हा अतिशय क्लिअर आहे. तुम्ही कशासाठी तो स्क्रीन वापरता आहात, तुमच्या वापरण्याची जी हॅबिट आहे, जी सवय आहे ती हायजिनिक आहे का? म्हणजे तुम्ही सलग 4 तास स्क्रीन समोर आहात का तुम्ही दर अर्ध्या तासाने ब्रेक घेऊन तुमचा स्क्रीन वापरत आहात? हे डिजिटल हायजीनचा भाग आहे. हे डिजिटल हायजीन का आवश्यक असतं? कारण की मग तुमचे डोळे, तुमची पाठ, तुम्ही जर हातात स्क्रीन असा धरून बघत असाल तर तुमच्या हाताचा अँगल, त्याचे मसल्स, ह्या सगळ्याला विश्रांती मिळणं, ह्या सगळ्याला एक थोडीशी शांतता मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे डिजिटल हायजीनचे जे मुद्दे आहेत ते सांभाळून तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम वापरता आहात का नाही, तुमची सवय जी स्क्रीन टाइम वापरण्याची आहे ती त्या डिजिटल हायजीनला सपोर्ट करणारी आहे का नाही हे बघितलं जातं. तिसरी महत्वाची गोष्ट गुड हॅबिटमध्ये ही बघितली, गुड स्क्रीन टाइम मध्ये ही बघितली जाते की तुम्ही किंवा आपण सगळेच एकच मिनिट माझी जरा बॅटरी लो झाली आहे, मी पटकन चार्जिंगला लावते.
हा सॉरी मी फुल होती बॅटरी पण अचानकच ती लो दिसायला लागली. तर मी असं सांगत होते की आपला स्क्रीन टाइमचा गुड स्क्रीन टाइम तिसरा प्रकार जो बघितला जातो की ज्याच्यावरनं आपला स्क्रीन टाइम चांगला आहे का वाईट आहे हे कन्सिडर केलं जातं, तो म्हणजे आपण इतर ऍक्टिव्हिटीज काय करतो आहोत. म्हणजे आपले छंद असतील किंवा आपल्या घरातल्या लोकांशी आपली एकूण चर्चा, संवाद असेल किंवा आपलं पर्सनल हायजीन असेल किंवा आपल्या ज्या काही डे टू डे ऍक्टिव्हिटीज असतात, आपली जी काही कर्तव्य आहेत ती आपण नीट पूर्ण करतोय का नाही. म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात शाळा अटेंड करणं असेल किंवा अंघोळीसारखा विषय असेल. म्हणजे माझ्या अभ्यासात मला असं लक्षात आलं की अनेक मुलं स्क्रीन टाइम मिळावा म्हणून अंघोळ पुढे ढकलतात. म्हणजे काहीतरी बघत असतील तर आत्ता नको नंतर करतो, आत्ता नको नंतर करतो आणि मग 2-2, 3-3 दिवस अंघोळ पुढे ढकलली जाते. आणि पालकही एका विशिष्ट मर्यादेनंतर पर्टिक्युलरली टीनेजर्स मुलं, लहान मुलांना तर आपण बळजबरी अंघोळीला ढकलू शकतो मोरीमध्ये. पण जी टीनेजर्स मुलं आहेत त्यांच्यामध्ये हा ट्रेंड मला पुष्कळ दिसतो. सो पर्सनल हायजीन आपण आपलं सांभाळतोय ना, आपण आपले छंद जोपासतोय का नाही, आपण आपल्या घरातल्या लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी संवाद साधतोय का नाही, आपण सकस अन्न घेतोय का नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपल्या योग्य पद्धतीने सुरू असतील आणि त्याच्यानंतर आपण स्क्रीन टाइम वापरत असू तर तो गुड स्क्रीन टाइम मध्ये कन्सिडर केला जातो. तेच कम्युनिकेशनच्या संदर्भात आहे. माझ्या अभ्यासात मला असं लक्षात आलेलं आहे की सतत ऑनलाईन असणारी जी मुलं असतात किंवा इव्हन मोठे सुद्धा किंवा ज्या लोकांना सतत ऑनलाईन चॅटिंग करण्याची सवय असते त्यांना प्रत्यक्ष संवाद साधताना खूप अडथळे येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं किंवा कॉन्फिडेंटली संवाद साधणं, ह्या गोष्टी ह्याच्यातल्या अनेक लोकांना करता येत नाही. त्यांना हेजिटेशन वाटतं, त्यांना भीती वाटते, त्यांना संकोच वाटतो, त्यांना सोशल अँझायटी तयार होते. ह्या गोष्टी अनेकदा अभ्यासात माझ्या लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे कम्युनिकेशन तुमचं खऱ्या जगाशी हे तितकंच हेल्दी राहतंय का नाही, ह्याच्यावरती पण तुमचा स्क्रीन टाइम हा गुड किंवा बॅड ह्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर काही रूल्स तुम्ही फॉलो करता आहात का. म्हणजे आपण सगळ्यांनीच स्क्रीन टाइम मॅनेज करताना किंवा सायबर स्पेसमध्ये फिरत असताना काही स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नियम करणं गरजेचं आहे. की उदाहरणार्थ रात्री 10 ते सकाळी 8 किंवा सकाळी 7 हा सगळ्यांचा मोबाईल बंद असला पाहिजे किंवा ऍटलिस्ट त्याच्यावरचा डाटा बंद असला पाहिजे. सायबर स्पेसमध्ये कोणीही जाता कामा नये. अशा प्रकारचे काही रूल्स, अशा प्रकारचे नियम किंवा अशा प्रकारच्या हायजेनिक गोष्टी ह्या आपण स्वतःसाठी, कुटुंबासाठी म्हणून काही लावून घेतलेल्या आहेत का आणि त्याचं स्ट्रिक्टली पालन करतोय का नाही, याच्यावरती पण आपला स्क्रीन टाइम गुड आहे का बॅड आहे हे कन्सिडर केलं जातं. आणि शेवटची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की जी मला असं वाटतं की आपल्या एकूण सायबर स्पेसच्या संदर्भात खूप गांभीर्याने घेतली पाहिजे आणि गांभीर्याने त्याची चर्चा झाली पाहिजे, म्हणजे टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर स्क्रीन टाइम, जी आता आपण ऍब्सोल्युटली काय म्हणू आपण त्याला, त्याच्यापासून आपण दूर गेलेलो आहोत, आपल्या ते लक्षातच येत नाही. टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर स्क्रीन टाइम म्हणजे काय, तर माझ्या स्क्रीन टाइमची म्हणजेच माझ्या डिजिटल स्पेसची, माझ्या डिजिटल वर्तणुकीची, माझ्या डिजिटल वेळाची जबाबदारी मी स्वीकारणं. मी फेसबुकवर गेल्यानंतर काय करते, मी कशी वागते, मी कोणाशी कशा भाषेत बोलते, मी कोणाशी कशा पद्धतीने कम्युनिकेट करते, मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय पद्धतीने मेसेजेस टाकते, मी फॉरवर्ड करताना हे मी का फॉरवर्ड करते आहे ह्याचा विचार करते का करत नाही, मी डिजिटल स्पेसमध्ये गेल्यानंतर कोणाला बुली करत नाही ना, कोणाला ट्रोल करत नाही ना. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण स्वतः स्वीकारण्याची. जेव्हा आपण समाजात वावरतो, नॉर्मल आपण रस्त्यावरती जातो, तेव्हा आपण काही नियम स्वतःला घालून घेतलेले असतात. हे नियम कोणी आपल्याला लहानपणी पाठ्यपुस्तकातनं शिकवत नाही की तू रस्त्यावरनी चालत असताना असं वागलं पाहिजे. पण हे आपल्याला माहिती असतं की आपण रस्त्यावरनं चालत असताना उगीच कोणाशी भांडायला जात नाही, आरडेओरडे करत नाही किंवा एक सभ्य वर्तणूक आपल्याकडनं अपेक्षित असते. हे जे नियम आपण खऱ्या आयुष्यात सांभाळतो, असेच नियम हे डिजिटल स्पेसमध्ये गेल्यानंतर पण सांभाळले गेले पाहिजेत आणि ती जबाबदारी जी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. मग ती लहान मुलांना पण स्वीकारायला आपण शिकवलं पाहिजे. ऍट द सेम टाइम मोठी माणसं म्हणून आपणही ही जबाबदारी फार काळजीपूर्वक स्वीकारली पाहिजे आणि ती राबवली पाहिजे. कारण मुलं अनेकदा म्हणजे मला असं लक्षात आलंय की मुलांचं डिजिटल जे वर्तणूक असते मुलांची, ती बरेचदा मोठ्यांच्या वर्तणुकीच्या पॅटर्न्स वरती अवलंबून असते. म्हणजे ते बघत असतात
घरातली मोठी माणसं, आजूबाजूची मोठी माणसं, शिक्षक काय पद्धतीने त्यांचा मोबाईल वापरत आहेत, काय पद्धतीने मोबाईलवरती बोलतात, काय पद्धतीने चॅटिंग करतात, ह्याच्याकडे मुलांचं खूप बारीक लक्ष असतं आणि त्याच्यातल्या गोष्टी मुलं उचलतात. मग त्या चांगल्याही उचलतात आणि वाईटही उचलतात ऑब्व्हियसली. सो ते खूप इन्फ्लुएन्स होतात मोठ्यांच्या डिजिटल वर्तणुकीने. सो आपण मोठे म्हणून पण ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, की मी जर स्क्रीन वापरणार असेल, मी जर सायबर स्पेसमध्ये जाणार असेल, तर ह्या गोष्टी मी काळजीपूर्वक करीन, ह्या गोष्टी मी सांभाळीन. मी कोणाशीही असभ्य वर्तणूक करणार नाही किंवा मी माझं डेली रुटीन डिस्टर्ब होईल असा स्क्रीन टाइम माझा असता कामा नये किंवा माझ्या मनावर, शरीरावर माझ्या स्क्रीन टाइमचे परिणाम होतील, दुष्परिणाम होतील, ह्या पद्धतीने मी माझा स्क्रीन हाताळणार नाही. असे काही नियम, अशा काही जबाबदाऱ्या आपण जर स्वीकारल्या तर ऑब्व्हियसली आपला स्क्रीन टाइम हा गुड स्क्रीन टाइम ह्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि मग आपण आपला बॅड स्क्रीन टाइम जसा जसा कमी होत जातो तसं एकूण सायबर स्पेसचा आनंद घेणं आणि सायबर स्पेसमध्ये सुरक्षित पद्धतीने वावरणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप सहज साध्य होतात आणि ऍट द सेम टाइम आपलं जे खरं आयुष्य आहे, आपलं जे रिअल लाईफ आहे, त्या आपल्या आयुष्यामधले महत्वाचे क्षण, महत्वाच्या गोष्टी ह्या आपण मिस आउट करत नाही. सो मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला बॅलन्स साधावा लागणार आहे. आपल्याला डिजिटल स्पेस आणि रिअल स्पेस ह्याच्यामध्ये बॅलन्स करतच ह्याच्या पुढच्या काळात जगावं लागणार आहे आणि तो जर बॅलन्स करायचा असेल तर आपला गुड स्क्रीन टाइम हा जास्तीत जास्त असला पाहिजे. ह्या दृष्टीने जर आपले प्रयत्न असतील तर हा बॅलन्स आपोआप साधला जातो. मग त्याच्यासाठी वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज उरत नाही. पण आपण जर गुड स्क्रीन टाइम आणि बॅड स्क्रीन टाइम ह्याचा विचारच केला नाही तर आपलं जे काही डिजिटल वर्तणूक आहे किंवा आपला जे काही डिजिटल स्पेस मधला वावर आहे तो नक्की चांगला आहे का नाही, त्याचा आपल्यावरती परिणाम होतोय का होत नाहीये किंवा त्याचे दीर्घकालीन आपल्यावरती काही दुष्परिणाम होऊ शकतात का, व्यसन लागू शकतं का, या सगळ्याचाच विचार आपोआप मागे पडतो आणि आपण फक्त हातात दिलेलं गॅजेट वापरत राहतो. सो हातात असलेलं गॅजेट फक्त वापरत राहणं याच्या पलीकडे जाऊन त्याची जबाबदारी घेण्यापासून ते सजगपणे हाताळणं इथपर्यंत आपल्याला ह्याच्या पुढच्या काळात यावं लागेल आणि ते जर आपण आलो तर मला असं वाटतं की सायबर स्पेस मधले जे किचकट प्रश्न आहेत ते सोडवणं आपल्याला बऱ्यापैकी सोपं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्क्रीन डिपेंडन्सीचा. कारण आत्ताच्या घडीला जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला स्क्रीन डिपेंडन्सी खूप बघायला मिळते आहे, ज्याला स्क्रीन डिपेंडन्सी डिसऑर्डर असंही आधुनिक काळातले रिसर्चर्स म्हणतात. म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया. कारण स्क्रीन डिपेंडन्सीचा संबंध हा आपल्या मेंदूतल्या डोपामिन ह्या केमिकलशी जोडलेला आहे. कारण ज्या गोष्टी सिगरेट प्यायल्यानंतर, दारू प्यायल्यानंतर किंवा कुठलाही अंमली पदार्थ खाल्ल्यानंतर होतं आपल्या मेंदूमध्ये की डोपामाइनची लेवल वाढते आणि त्यात ते स्त्रवाल लागतं आणि त्यांनी एक ज्याला हॅपी हार्मोन असं म्हटलं जातं, ज्याने आपल्याला छान वाटतं, आनंद होतो, समाधान मिळतं किंवा एक किक बसते. तीच गोष्ट स्क्रीन मुळे सुद्धा आपल्या मेंदूमध्ये घडते आणि सातत्याने आपण जर स्क्रीन वापरत असू किंवा सोशल मीडियावरती जात असू, पोर्नोग्राफी साइट्स बघत असू, गेमिंग करत असू, तर या सगळ्यामध्ये पुन्हा तेच होतं की आपल्या मेंदूमधल्या डोपामाइनची कारंजी उडायला लागतात आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्तरायला लागतं की आपल्याला ते सतत एक आनंदाचं फिलिंग, एक हॅपी फिलिंग हे सतत पाहिजे असतं आणि मला सतत ते खुश राहायचंय आणि मला सतत ती किक हवी आहे, ही भावना इतकी बळावत जाते आणि मग त्याच्यातनं पुढे स्क्रीन डिपेंडन्सी सारखे प्रश्न तयार होतात की मला छान वाटावं वाटतंय ना, मग मी फेसबुकवर जाते किंवा मला आता लो वाटतंय ना, मग मी एक माझा डीपी बदलते की तिथे 200-250 लाईक्स मिळतात आणि मग मला छान वाटतं. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्या मेंदूच्या डोपामाइनमुळे तयार होतं आणि कालांतराने जे दारूच्या व्यसनात किंवा ड्रग ऍडिक्शन मध्ये होतं की एक तुमचा टॉलरन्स वाढत जातो. त्याच पद्धतीने इकडेही काही गोष्टी घडतात की सुरुवातीला 50 लाईक्सनी पण आपल्याला छान वाटत असतं आणि मग नंतर 400 लाईक्स मिळाले तरी छान वाटेन असं होतं आणि मग छान वाटण्यासाठी अजून काहीतरी वेगळं केलं तर अजून लाईक्स मिळतील आणि अजून मग मला छान वाटेल. जे दारूच्या किंवा ड्रग्सच्या व्यसनात असतं की 2 पेगनी होत नाही, मग क्वार्टर, मग 2 क्वार्टर्स, मग कधीतरी बरं वाटतंय. हा जो टॉलरन्स वाढत जातो माणसांचा, तेच सेम इकडे पण होतं की तुमचा टॉलरन्स वाढत जातो आणि एका टप्प्यानंतर तुम्हाला
40 आणि 50 आणि 100 आणि 150 आणि 200 लाईक्सनी काही वाटेनासं होतं. त्यांनी तो आनंद, ती किक मिळत नाही आणि मग निदान 500, 600, 700 तरी लाईक्स पाहिजेत. आणि मग तेवढ्या लाईक्स मिळवण्यासाठी मी काय करू? म्हणजे मग मला त्या लाईक्स मिळतील. म्हणजे मग मी काही वियर्ड फोटो टाकू का? मी काहीतरी एखादी कॉन्ट्रोव्हर्शियल कमेंट करू का? किंवा मी एखादं कॉन्ट्रोव्हर्शियल पोस्ट करू का? इथपासून काहीही, की जेणेकरून मला तेवढ्या पद्धतीचे लाईक्स मिळतील आणि मला छान वाटेल. हे इक्वेशन मेंदूमध्ये तयार व्हायला लागतं आणि त्याच्यातनं आपल्याला डिपेंडन्सी आणि पुढे व्यसन ह्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं, की गुड स्क्रीन टाइमचा सतत विचार आपल्या मनात असला पाहिजे आणि सायबर स्पेसची जबाबदारी, सायबर स्पेसच्या वर्तनाची जबाबदारी ही घेण्याची भावना आपण जर रुजवली आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये, तर स्क्रीन डिपेंडन्सी आणि पुढे जाऊन स्क्रीनचं व्यसन या दोन्ही गोष्टींपासून आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना आणि कुटुंबाला बऱ्यापैकी वाचवू शकतो. ह्याच्या पाठोपाठ अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे ही स्क्रीन डिपेंडन्सी जर वाढणार असेल आपल्यामध्ये, तर काही मूलभूत प्रश्नांकडे आपण बघितलं पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याच्यातला एक मला अत्यंत महत्वाचा घटक किंवा मुद्दा इथे मांडावासा वाटतो, तो म्हणजे ऑल इज वेल सिंड्रोम मला खूप जागोजागी बघायला मिळतो. हे मला मान्य आहे की सोशल मीडिया विशेषतः हे काही तुमची म्हणजे तुमच्या आयुष्यातले प्रश्न, वैयक्तिक प्रश्न शेअर करण्याचं माध्यम नाही. तिथे सगळेजण छान छान गोष्टीच दाखवत असतात किंवा छान गोष्टी दाखवण्याचंच ते माध्यम आहे. माझ्या आयुष्यात कसं सगळं छान चाललेलं आहे आणि मी किती छान पदार्थ बनवते आणि मी किती छान लोकेशन्सला जाऊन किती छान ट्रिप करते आणि मी किती छान व्यक्ती आहे आणि मी किती छान सगळ्या गोष्टी करते. हे छान छान दाखवण्याचंच ते माध्यम आहे. हे मला अगदी मान्य आहे आणि हे मला पटतं. त्याच्यामध्ये म्हणजे कोणी स्वतःची दुःख तिथे येऊन मांडावीत असं कोणालाच कधीच वाटत नाही. ही एक बाजू झाली. पण दुसरीकडे अभ्यास करताना माझं असं लक्षात येतं की सोशल मीडियामध्ये दुःख सगळ्यात जास्त, हा शब्द खूप वाईट आहे, तुम्हाला खटकेल, पण मी तो खूप जाणीवपूर्वक वापरते आहे. सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त प्रमाणात दुःख विकली जातात. माणसांना दुःख वाचायला आवडतात आणि त्याला सगळ्यात जास्त प्रमाणात लाईक्स आणि रिस्पॉन्स मिळतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्याच्या पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी वाढत जाणार आहेत. ह्या गोष्टींचे प्रश्न आपल्यामध्ये तयार होणार आहेत. त्यामुळे ऑल वेल सिंड्रोम हा जो काही प्रकार आहे, हा जाणीवपूर्वक आपण बघितला पाहिजे. आणि सतत छान मी दाखवते आहे, माझ्या आयुष्यात सतत छान घडत असेलच असं नाही. अशा वेळेला जर मी सतत छान आहे असं दाखवत राहिले तर कदाचित त्या सगळ्याचा परिणाम माझ्या एकूण मानसिकतेवरती होऊ शकतो. म्हणजे सतत मला असं वाटत राहू शकतं की मी तर जगाला छान आहे असं सगळं दाखवत आहे, पण माझ्या आयुष्यात छान घडत नाहीये. सो ही जी कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट मीच माझ्यासाठी क्रिएट करते, त्याचा कदाचित परिणाम माझ्या एकूण मानसिकतेवरती होण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यामुळे ऑल वेल सिंड्रोम हा जो काही प्रकार आहे की सतत छान सगळं असलं पाहिजे, सतत छान मी सगळं दाखवलं पाहिजे, ह्या गोष्टींपासून थोडंसं स्वतःला वाचवता आलं तर आपण जरूर बघितलं पाहिजे. एकच मिनिटं, मी जस्ट 1 सेकंद होल्ड करते फक्त. दुसरा त्याच्या पाठोपाठचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की मला इंटरनेट वापरण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. मला जर असं मी म्हणते आहे की इंटरनेट मला मिळालं पाहिजे, मी ते वापरणार आहे आणि ते वापरणं हा माझा अधिकार आहे. कारण आता ह्याच्या पुढच्या काळात IT कायद्यानुसार इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्कामध्ये येणार आहे. सो मी जर असं म्हणणार असेल की हा माझा मूलभूत हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे,
कारण आपल्याकडे जेव्हा पॉर्नोग्राफिक साईट्स बॅन झाल्या, जवळपास आपल्या गव्हर्नमेंटनी 3,500-4,000 हजार साईट्स जेव्हा बॅन केल्या, तेव्हा हा मुद्दा खूप वर आला होता की पॉर्न बघणं न बघणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे आणि हे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तर याच्यावरती बंदी आणणं हे एका अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासारखं नाहीये का वगैरे अशा चर्चा तेव्हा खूप रंगल्या होत्या. तर मला इथे आवर्जून असं सांगायला आवडेल की जर आपण असं म्हणणार असू की हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि हे माझं मूलभूत स्वातंत्र्य आहे, तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याचं पण त्याची जबाबदारी स्वीकारणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणजे फक्त हक्कांबद्दल आणि मूलभूत जबाबदाऱ्यांबद्दल बोलून चालणार नाही, तर आपल्या कर्तव्यांबद्दल पण आपल्याला बोलावं लागेल जर आपण हक्कांबद्दल आणि मूलभूत अधिकारांबद्दल बोलणार असू. तर मला असं वाटतं की सायबर स्पेस जर आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून हवा असेल तर सायबर स्पेसची जबाबदारी, ते स्वातंत्र्य जर आपल्याला हवंय तर त्याची जबाबदारी स्वीकारण्याची पण मानसिक तयारी ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला करावी लागेल आणि ती शिस्त आपल्याला स्वतःमध्ये आणावी लागेल. कारण ह्या स्पेस पासून आता आपल्याला सुटका नाहीये. कारण आता गेल्या 1.5-2 वर्षाच्या पॅन्डेमिक नंतर आपण अनेकांनी हे बघितलं असेल की अनेक ऑफिसेसमधून आता वर्क फ्रॉम होम हा प्रकार खूप स्वीकारला जातो आहे. त्याची कारणं अनंत आहेत. ओव्हरहेड्स लोकांचे कमी होतात, एम्प्लॉईजना पण काम करण्यासाठी ते सोपं जातं वगैरे वगैरे. पण अल्टिमेटली त्याचं एंड प्रॉडक्ट काय, तर वर्क फ्रॉम होम हे आपण स्वीकारतो आहोत. म्हणजे अपार्ट फ्रॉम कोरोना सुद्धा हे आता स्वीकारलं जात आहे. जर असं असणार असेल, असं होणार असेल भविष्यामध्ये आणि आपलं डिजिटल स्पेस ही झपाट्याने वाढणार असेल, तर ही जबाबदारी आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे आणि आपण व्यसनात न अडकता सायबर स्पेस कशी वापरू शकतो ह्याचा विचार आपल्याला सातत्याने करावा लागेल. ह्यालाच लागून एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे डिजिटल फुटप्रिंट्सचा. कारण आपल्यापैकी अनेकांना हे लक्षात येत नाही की आपण तिथे जे काही करतो, सायबर स्पेसमध्ये आपण जे काही करत असतो, त्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी होत असतात. म्हणजे अनेकांना असं वाटतं की मी माझ्या फोनमधले व्हिडिओज, फोटोज डिलीट केले किंवा फेसबुकवरची एखादी पोस्ट मी डिलीट केली तर झालं, विषय संपला. तर असं होत नाही. एखादी गोष्ट तुम्ही सायबर स्पेसमध्ये आणलीत एकदा की ती कायमस्वरूपी सायबर स्पेसमध्येच असते. ती कधीही तिकडनं डिलीट होत नाही. वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन हे तत्व कायमस्वरूपी लक्षात ठेवा, नाही मेंदू तसं बिंबून घ्या. कारण आपण केलेली कुठलीही पोस्ट, आपण अपलोड केलेला कुठलाही फोटो, आपण अपलोड केलेला कुठलाही व्हिडिओ, छोट्यातल्या छोटी कमेंट, आपला सर्च, ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी डिजिटल स्पेसमध्ये राहतात. ते तिथल्या सर्व्हरवरती कायमस्वरूपी सेव्ह असतात. जरी आपल्या फोनमधनं, आपल्या लॅपटॉपमधून, आपल्या फेसबुकच्या अकाउंटवरनं, आपल्या ईमेलवरनं आपण ते डिलीट केलं तरीही सायबर स्पेसमधनं ते डिलीट होत नाही. इट इज ऑलवेज देअर. आणि एखाद्याला खणून काढायचं असेल, एखाद्याला शोधून काढायचं असेल तर तो हॅकर्सची मदत घेऊन जुन्या गोष्टी शोधून काढून त्याचा दुरुपयोग करू शकतो. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. अशा अनेक केसेस झालेल्या आहेत की 10-10, 15-15, 5-5 वर्षापूर्वीच्या गोष्टी ज्या डिजिटल स्पेसमध्ये कधीतरी पोस्ट केलेल्या होत्या, त्या उकरून काढून त्याच्यावरनं लोकांना ब्लॅकमेल करणं, ट्रोल करणं, त्रास देणं, अशा अनेक गोष्टी घडतात. सो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. त्यामुळे आपले डिजिटल फुटप्रिंट्स तयार करताना आपण फार काळजी घेतली पाहिजे. डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे काय हे पण थोडक्यात सांगते. डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे आपण जे काही सर्च करतो गुगलवरती किंवा कुठल्याही सर्च इंजिनवरती, आपण जे काही सर्च करतो, आपण सोशल मीडियावरती जे काही वाचतो, बघतो, पोस्ट करतो, आपण युट्यूब चॅनलवरती जे काही व्हिडिओज बघतो, आपण कुठल्याही इंटरनेटच्या कुठल्याही साईटवरती जे काही वाचतो, बघतो, ऐकतो, हे सगळं मिळून आपले फुटप्रिंट्स असतात, आपले डिजिटल फुटप्रिंट्स असतात. आणि हे डिजिटल फुटप्रिंट्स वापरूनच आपल्यापर्यंत माहिती पोहोचत असते. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स दाखवल्या जातात, आपल्याला डिजिटल स्पेसमध्ये जे काही दिसतं त्यातला बराचसा ऐवज हा आपल्या डिजिटल फुटप्रिंट्सवरती अवलंबून असतो. त्यामुळे आपण आपले डिजिटल फुटप्रिंट्स तयार करताना खूप काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या पुढे जाताना आपली काय पाऊलवाट मागे सोडून जातो आहोत याचं भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. ह्यालाच धरून एक महत्वाचा मुद्दा मला आज इथे मांडायचा आहे, तो म्हणजे शेरेंटिंगचा. शेरेंटिंग हा आत्ताच्या घडीला माझ्या दृष्टीने आपल्या समाजाचा एक फार गंभीर विषय आहे.
शेरेंटिंग म्हणजे काय? शेअर आणि पेरेंटिंग ह्या दोन गोष्टींना जोडून शेरेंटिंग असा शब्द तयार केला गेलेला आहे. आणि शेरेंटिंग कोणाला म्हटलं जातं? तर सातत्याने आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ किंवा मुलांच्या विषयीचे पोस्ट सातत्याने सोशल मीडियावरती करणारे जे पालक असतात त्यांना शेरेंटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ते सातत्याने काही ना काहीतरी आपल्या मुलांच्या बद्दल सोशल मीडियावरती टाकत असतात. आता हा गंभीर विषय का आहे हे पण थोडंसं समजून घेऊया. होतं काय की आपण मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करत असतो. अनेकदा पालकांना हे लक्षात येत नाही. पालक कौतुकापोटी काहीतरी छान आपल्या मुलांबरोबर झालेल्या च्या पोस्ट असं काहीतरी हेतू खूप छान असतो. पण त्याच्यातनं होतं काय की आपण आपल्या नकळत मुलांचे फुटप्रिंट्स तयार करतो. मग ते मुलांचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, त्यांच्या नावाने किंवा त्यांचं नाव वापरून केलेल्या पोस्ट असतील, या सगळ्यामधून आपण आपल्या मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करतो. आणि हे सगळं तयार करत असताना ह्या सगळ्यामध्ये मुलांचा कन्सेंट नसतो. आपण मुलांना विचारत नाही की बाबा रे तुझा फोटो मी टाकू का? तुझ्याविषयी अशी अशी पोस्ट मी लिहू का? हे आपण मुलांना विचारत नाही. 2 कारणांसाठी विचारत नाही. काही वेळेला मुलं खूप लहान असतात. त्यांना हे विचारून ते त्यांचं मत सांगतील या वयाची ती नसतात. आणि काही वेळेला मोठी मुलं असतील, टीनेजर्स मुलं असतील, तरी आपल्याला ती आवश्यकता पालक म्हणून वाटत नाही. आणि आपण धडाधड आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ आणि त्यांच्याविषयीचा तपशील हा सोशल मीडियावरती शेअर करत असतो. याच्यात 2 धोके असतात. पहिला आणि अत्यंत महत्वाचा धोका म्हणजे आपण मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स त्यांच्या परवानगीशिवाय तयार करतो. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती मुलं जेव्हा 13-14 वर्षाची होतात तेव्हा ती ऑनलाईन जाणार आहेत. त्यांचं स्वतःचं एक डिजिटल विश्व तयार होणार आहे. त्यांचे स्वतःचे डिजिटल फुटप्रिंट्स ते तयार करणार आहेत. त्यांची स्वतःची स्पेस ते तयार करणार आहेत. आणि अशा वेळेला जर आधीपासून त्यांचा प्रेझेन्स डिजिटल स्पेसमध्ये असेल तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या मुलांना कदाचित त्या सगळ्या पालकांनी शेअर केलेल्या फोटो, व्हिडिओज बद्दल एम्बॅरेसमेंट वाटू शकते, लाज वाटू शकते. कधी इमॅजिन करू बघा, 14, 15, 16 वर्षाचा मुलगा आणि त्याचे काहीतरी लहानपणचे नंगू-पुंगू आंघोळीच्या वेळेचे फोटो जर अपलोडेड असतील आणि ते फोटो कोणीतरी मित्रमैत्रिणींनी शोधून काढले आणि ते परत रिपोस्ट केले आणि बघ तू कसा दिसतोयस, तर कदाचित त्या 15-16 वर्षाच्या मुलाला त्या सगळ्यांनी लाज वाटू शकते, एम्बॅरेसमेंट वाटू शकते, त्याला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, त्याला अनेक गोष्टींच्या भावनिक कल्लोळातून तो मुलगा जाऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण उत्साहाच्या भरात, प्रेमापोटी, कौतुकापोटी आपल्या मुलांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करतो, त्याचा धोका आपल्या मुलांना असू शकतो का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फोटो, व्हिडिओचा गैरवापर होण्याची खूप दाट शक्यता असते. डार्क वेब नावाचा जो एक प्रकार आहे ज्याच्याबद्दल आपल्याला विशेष माहिती नसतं. डार्क वेब आणि डीप वेबमध्ये, विशेषतः डीप वेबमध्ये CSAM म्हणजे चाइल्ड अब्युझिव्ह मटेरियल, अशा प्रकारचे प्रचंड प्रमाणात व्हिडिओज आणि फोटोज, ज्याला प्रचलित माध्यमांनी शब्द दिलेला आहे चाइल्ड पोर्नोग्राफी, पण तो चुकीचा शब्द आहे. त्याला CSAM असं म्हटलं जातं, चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह मटेरियल. तर CSAM स्वरूपाचं जे कंटेंट असतं तिथे अशा पोस्ट केलेल्या व्हिडिओज आणि फोटोजचा दुरुपयोग हा मोठ्या प्रमाणावरती होतोय असं आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे फोटो टाकताना त्याचा दुरुपयोग होणार नाही, पहिली गोष्ट. आणि भविष्यात आपल्या मुलाला आपणच केलेल्या पोस्टमुळे त्रास होणार नाही, या 2 गोष्टींची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक केसेसमध्ये, पर्टिक्युलरली सायबर क्राईमच्या केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की पालक जे मुलांविषयी ऑनलाईन लिहितात त्यातले रेफरन्सेस वापरून सायबर क्राईम्स, एखाद्या मुलाला टार्गेट करणं असेल, एखाद्या मुलाला बुली करणं असेल किंवा सायबर ग्रूमिंग सारखा प्रकार मुलांच्या बाबतीत घडवणं असेल किंवा पालकांना टार्गेट करणं असेल, इथपासून ते अगदी मुलांचं किडनॅपिंग पर्यंत अनेक गोष्टी ह्या पालकांनी शेअर केलेल्या कंटेंटला, त्याच्यातल्या घटकांना धरून सायबर क्रिमिनल्स करत असतात. हे पण अनेक केसेसमध्ये लक्षात आलेलं आहे. म्हणजे माझा मुलगा आता शाळेत गेला, मग तो इतके वाजता बसनी घरी येईल, मग तो हे खाईल, मग त्याला हे आवडतं, अशा पद्धतीचा जो मजकूर पालक सातत्याने सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात, त्याच्यातनं तपशील गोळा करून अनेकदा सायबर क्रिमिनल्स त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करत असतात आणि त्याचे दुष्परिणाम पालक, मुलं, कुटुंब सगळ्यांना भोगायची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या मुलांचा तपशील देताना
त्यांचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार करताना फार काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण ह्या सगळ्याचा थेट संबंध आपल्या जगण्याशी, आपल्या आयुष्याशी असतो. मला अनेक लोक असं विचारतात की तुझा एकूण स्क्रीन टाइमला इतका विरोध का आहे? तर माझा विरोध नाहीये स्क्रीन टाइमला. स्क्रीन टाइम हा मी मगाशी म्हणलं तसं आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग आता बनलेला आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे ह्याची चर्चा आता करण्यात अर्थ नाही, कारण आपण एका अत्यंत वेगळ्या परिस्थितीतून जातो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा गोष्टी होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आपलं डिजिटल आयुष्य वाढत जाणं हे पण खूप स्वाभाविक आहे. पण हेच होत असताना ना काही गोष्टींची आपण बारकाईने विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ सेल्फी. एक जस्ट उदाहरण देते तुम्हाला. सेल्फी हा प्रकार सगळ्यांना आवडतो. मला सुद्धा आवडतो सेल्फी काढायला आणि मी काढते सुद्धा, किंवा माझे कोणी मित्रमैत्रिणी असतील, कुटुंबीय असतील, काही एखादं छान ओकेजन असेल तर पटकन सेल्फी काढले जातात. हे खूप कॉमन आहे. पण कधी हा विचार करून बघितला आहे का की फोटो आपल्या सगळ्यांच्या हातातल्या मोबाईलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरेज असतात. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला कुठेही गेलो की पहिले फोटो काढूया, मेमरीज तयार करूया, डिजिटल मेमरीज तयार करूया, हे खूप सहजपणे आपल्या मनात येतं आणि ते खूप स्वाभाविक आहे. पण असा कधी विचार केला आहे का की हे करत असताना आपण आपलं आयुष्य पॉझेसमध्ये जगायला लागलेलो आहोत? कारण होतं कसं बघा, समजा मी कुठेतरी नदी किनारी गेलेली आहे, किंवा कुठेतरी हिमालयात ट्रेकिंगला गेलेली आहे, किंवा एखादं फॅमिली फंक्शन मध्ये आहे आणि मी काहीतरी छान गप्पा चाललेल्या आहेत आणि मी एकदम मध्ये चला आता सेल्फी काढूया म्हटलं की तो जो गप्पांचा फ्लो असतो, तो जे माणसांचं एकमेकांशी कनेक्ट होणं असतं, किंवा मी निसर्गात फिरत असेल तर माझ्याशी चाललेला जो काही स्वसंवाद असतो ते सगळं थांबतं. आपण फोटो काढायला पोज घेतो, फोटो काढतो, मग परत चालू होतं. किंवा मुलांचा वाढदिवस असतो, मुलं केक कापत असतात आणि आपण पटकन फोटो काढतो आणि लगेच तो फेसबुकवरती अपलोड करायला लागतो. सो तिकडे मुलाचं काय चालू आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, कारण आपलं लक्ष सगळं फेसबुकवरती आपण काय अपलोड करतो आहोत, त्याला काय कॅप्शन देतो आहोत याच्यावरती लागतं. सो मला असं वाटतं की हे जेव्हा आपण करतो तेव्हा कुठेतरी आपण आपलं आयुष्य पॉझेसमध्ये जगायला सुरुवात करतो. आहे तो आनंद पूर्ण घेणं, एखादी गोष्ट जी आपण करत असतो त्याचा पूर्ण आनंद घेणं, त्याची पूर्ण मजा घेणं, पूर्ण सॅटिस्फाय होणं, ह्या गोष्टी मिस आउट व्हायला सुरुवात होते. आणि मग त्याच्यामध्ये आपण ब्रेक तो आनंदही आपण ब्रेक मध्ये घेतो, कारण मध्ये आपण अपलोड करत असतो गोष्टी, किंवा अपलोड केलेल्या गोष्टींवरती जे काही लाईक्स कमेंट्स येत असतात त्यांना रिप्लाय करत असतो. सो आपण तो जो काही आनंद घेत असतो तो सुद्धा आपण असा पॉझेसमध्ये घ्यायला लागतो, असा तुकड्यांमध्ये घ्यायला लागतो. आणि मग कुठेतरी ह्या सगळ्याचा एकूण आपल्या स्वभावावरती, आपल्या वर्तणुकीवरती, आपल्या आनंद घेण्याच्या आणि देण्याच्या पद्धतीवरती परिणाम व्हायला लागतो. कारण एखादी गोष्ट सलग शांतपणे करणं, त्याचा आनंद घेणं, तो ठैराव आपल्यामध्ये असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण मिस आउट करायला लागतो वेन वी स्टार्ट डुईंग इट सायमल्टेनियसली. म्हणजे व्हर्च्युअल जगाचा प्रेझेन्स आपल्या रिअल आयुष्यामध्ये इतका ब्लेंड होतो की आपलं आयुष्य तुकड्यात विभागलं जातं. आणि असं तुकड्यात विभागलेलं आयुष्य किंवा क्षण किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव हा कधीही तुम्हाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही. कारण समाधानाची सुद्धा एक चेन असते ना, समाधानाची सुद्धा एक काय म्हणू आपण त्याला, एकातनं दुसऱ्यातनं तिसरी अशी ती गुंफण असते. आणि ती जर आपण तोडत नेली तर समाधानाचा अनुभवही आपल्याला पूर्णपणे मिळू शकत नाही. त्यामुळे मला अनेकदा असं वाटतं की डिजिटल स्पेसमध्ये, म्हणजे जे सुरुवातीला मी सांगत होते की गुड डिजिटल स्क्रीन टाइम हा तयार करताना ह्याही गोष्टीचा आपण खूप बारकाईने विचार केला पाहिजे की आपण जे करतो आहोत आत्ता ह्या घडीला ते आपण पूर्ण फोकसली करून, मग ते झाल्यानंतर जी काही वेळ आपल्याकडे असेल, समजा आपला मुलांचा वाढदिवस आहे, किंवा आपण कुठेतरी ट्रेकला गेलेलो आहोत, किंवा आपण एखादी गाण्याची मैफिल ऐकतो आहोत, तर पूर्ण आनंद तो आधी घेऊया. तो आनंद घेऊन झाला, आपलं मनाचं समाधान झालं की मग आपण त्याच्याविषयी काय फोटो काढला असेल किंवा नसेल काढला तरी त्याच्याविषयी एक पोस्ट करणं, या गोष्टी नंतर करता येऊ शकतील का आपल्याला, जे आत्ता आपण सायमल्टेनियसली करत असतो. म्हणजे सुंदर एखादं गाणं चाललेलं आहे समोर आणि मी लगेच फोटो काढते, गाणं ऐकते, मी फोटो काढते आणि टक 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 लगेच ते अपलोड करते आणि मग परत ऐकायला लागते.
हे जे आत्ता होतंय ना, ह्याच्यामध्ये कुठेतरी समाधानाची जी गुंफण असते, समाधानाची जी चेन असते आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये, ती कापली जाते, त्याचे तुकडे पडतात. आणि मग आपण कितीही प्रयत्न केला आणि हे तुकडे किती जोडले एकमेकांना, तरी ती शेवटी ठिगळं आहेत. ती त्या सुरेख अशा फ्लोमध्ये येऊच शकत नाही. ते शेवटी एकमेकांना जोडलेलं ठिगळ आहे. तर अशी ठिगळांनी जोडलेली आनंदाची, सुखाची, समाधानाची अनुभूती आपल्यापैकी कोणीच घेऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे ह्याचं भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे, की आपण आपली डिजिटल स्पेस वापरत असताना कुठेही आपल्या खऱ्या जगण्यातला आनंद, खऱ्या जगण्यातलं समाधान, खऱ्या जगण्यातलं दुःख फॉर दॅट मॅटर हे तुकड्यात नको विभागूया. ह्या गोष्टी करूच यात, म्हणजे अपलोड करूच यात, सेल्फी काढूच यात, पण हे नंतर आपल्याला करता येईल का, तो पूर्ण अनुभव घेऊन झाल्यानंतर. तर जर आपल्याला ते करता आलं, पूर्ण अनुभव घेऊन झाल्यानंतर या गोष्टींसाठी आपण स्क्रीन वापरला, तर मला असं वाटतं की तो गुड स्क्रीन टाइम ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकता येईल आणि अनुभवही आपल्याला घेता येईल आणि आपल्याला डिजिटल स्पेसमध्ये पण वापरता येईल. हा जो बॅलन्स सुरुवातीपासून मी जे म्हणते की आपल्याला बॅलन्स करावा लागेल, तर तो हा बॅलन्स आपल्याला अशा पद्धतीने साधता येऊ शकतो, ज्याच्यातून आपले जे काही एकूण डिपेंडन्सीचे कमिंग बॅक टू मूळ मुद्दा, डिपेंडन्सीचे जे प्रश्न आहेत ते डिपेंडन्सीचे प्रश्न आपोआप रिस्ट्रिक्ट होऊ शकतात, कमी होऊ शकतात. ह्याच्याच बरोबर मला नेहमी असं विचार की हे सगळं ठीक आहे की स्क्रीन टाइम आपला खूप जास्ती आहे, डिजिटल स्पेसचा वापर आपला खूप जास्ती आहे, तो कमी तो आपण टाळू शकत नाही ह्याच्या पुढच्या काळात. मग आपण तो कमी कसा करू शकतो किंवा तो बॅलन्स कसा सांभाळू शकतो. तर मुळामध्ये स्क्रीन टाइम मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, ज्याचा विचार ह्याच्या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. कारण हे प्रूव्हड आहे की ह्याचा थेट आपल्या मेंदूशी संबंध आहे. मी मगाशी म्हणलं तसं डोपामाइनमुळे आपल्याला व्यसन लागू शकतं. व्यसन काय लेव्हलचं लागतं ह्याचा अनुभव मी आत्ता माझ्या फेलोशिपच्या रिसर्चमध्ये घेतला होता, की ज्याचा माझा विषयच होता पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा वापर आणि परिणाम वयवर्ष 8 ते 18. आणि 8 वर्षाच्या मुलं जेव्हा गेमिंगच्या आहारी जातात आणि त्याचं व्यसन 8 आणि 10 वर्षाच्या मुलांना लागतं, तेव्हा ते किती भयानक असू शकतं, किती धोकादायक असू शकतं आणि किती आपल्या पोटात गोळा आणणारं असतं, हे मी ह्या माझ्या रिसर्च च्या निमित्ताने मी ज्या ज्या मुलांशी बोलले, जिथे तिथे मी फिरले, त्याच्यामध्ये जे काही मला अनुभव आले, ते मला गोळा आणणारे अनुभव होते. म्हणजे हा सगळा विषय आपण ह्याच्या पुढच्या काळात आहे ना हलक्यात घेऊन चालणार नाहीये, हे कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणजे माझ्या सकट प्रत्येकाने इथे हे जाणीव आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे की हा सगळा विषय डिजिटल स्पेसचा बॅलन्स हा विषय आपण ह्याच्या पुढच्या काळात हलक्यात घेऊ शकत नाही. कारण जे चीनमध्ये आता झालं, म्हणजे तुम्ही बातमी वाचली असेल की चीनमध्ये गेमिंग वरती रिस्ट्रिक्शन्स आणलेली आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये एक कायदा केला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की गेमिंग फक्त काय सोमवार ते गुरुवार 1 तास आणि वीकडेजना एक विशिष्ट वेळ असं त्यांनी आधी त्याचं हे केलं होतं, नियोजन केलं होतं. पण ते बदलून आता त्यांनी सोमवार ते गुरुवार अजिबात मुलांना गेमिंग करायला प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असणार नाहीत आणि शुक्रवार, शनिवार, रविवार सुद्धा फक्त संध्याकाळी 6 ते 7 एवढा 1च तास, म्हणजे आठवड्यातले फक्त 3 तास गेमिंगसाठी उपलब्ध असतील आणि तेवढाच वेळ मुलांनी गेमिंग करायचं, अशा पद्धतीचा कायदा आता त्यांनी आणून गेमिंगवरती निर्बंध आणलेले आहेत. हे का झालंय हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे चीन जर जात्यात असेल तर आपण सुपात आहोत, हे कृपया कोणीही विसरू नये. सो त्यांनी हे का केलं, कारण त्यांच्याकडे इतकं प्रचंड गेमिंगचं ऍडिक्शन आहे मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये की गेमिंग ऍडिक्शन मधनं बाहेर येण्यासाठीची म्हणून रिहॅबिलिटेशन सेंटर्स जागोजागी उभी करण्याची वेळ आलेली आहे आणि मुलांना शाळेपासून अनेक ठिकाणी रिहॅब्स मध्ये पाठवून त्यांना गेमिंग पासून दूर करण्याची वेळ आली. इतकं प्रचंड प्रमाण चीनमध्ये गेमिंगचं आहे आणि गेमिंग ऍडिक्शनचं आहे. आपल्याकडे जर हे संशोधन करायचं म्हटलं तर मला नाही वाटत आपल्याकडे फार वेगळी परिस्थिती दिसेल. कारण कुठल्याही घरात, कुठल्याही कुटुंबात तुम्ही जाऊन बघितलं तर लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळेजण गेमिंग करताना दिसतात. मग लहान मुलं कदाचित पबजी खेळत असतील, आजी आजोबा कदाचित कॅन्डी क्रश खेळत असतील. सो गेमिंगचे प्रकार फक्त बदलतात. सगळेजण गेमिंग करताना आपल्याला दिसतात, सगळेजण व्हॉट्सअपवरती दिसतात, सगळेजण सातत्याने फॉरवर्ड करताना दिसतात. सो हा प्रश्न फक्त लहान मुलांचा नाहीये, फक्त तरुणांचा नाहीये. हा प्रश्न जन्माला आलेल्या मुलापासनं ते
90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचा आज बनलेला आहे. आणि म्हणून डिजिटल स्पेसच्या बॅलन्सचा विचार, स्क्रीन टाइम मॅनेजमेंटचा विचार हा फार गरजेचा आहे. नाही तर आपण आपल्याला स्वतःलाच एका भयंकर धोक्याच्या अशा रेड झोन मध्ये ढकलत चाललेलो आहोत. म्हणजे ती लाईन खूप जवळ आहे आपल्यापासून. धोक्याची जी रेड झोनची जी लाईन आहे त्या लाईनच्या आपण फार जवळ आहोत आणि काहीच वर्षांमध्ये आपण स्वतःला त्याच्यात ढकलून देणार आहोत. सो त्या दरीत पडण्याच्या आधी थोडीशी काळजी जर आपण घेतली तर निदान आपण दरीत पडणार नाही. आपण स्वतःला आणि मुलांना वाचवू शकू. आणि म्हणून स्क्रीन टाइम मॅनेजमेंट किंवा डिजिटल वेलबिंग असा जो शब्द आधुनिक काळामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये खूप जोमाने वापरला जातो, की डिजिटल बॅलन्स आणि डिजिटल वेलबिंग ह्या गोष्टींशिवाय आपल्याला ह्याच्यातनं सुटका नाही. त्यामुळे जर हे सगळं वापरायचं असेल, जर हे सगळं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनणार असेल, तर ह्याच्याबद्दल सजगता, जागरूकता आणि त्याच्या वापराबद्दलची भान, जबाबदारी ही आपल्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. याचे काही मनोसामाजिक परिणाम आपल्याकडे बघायला मिळत आहे, जे मला माझ्या अभ्यासामधनं पण दिसले. मानसिक परिणाम तर मोठ्या प्रमाणावर आहेतच, पण शारीरिक परिणाम पण मला बरेच दिसले. ज्याच्यामधले काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे मुलांच्या संदर्भात किंवा इव्हन मोठ्यांच्या संदर्भात मला जे दिसलं ते म्हणजे डोळ्यांचे प्रश्न लहान मुलांना मोठ्या प्रमाणावरती मला दिसले. पाठीचे, मानेचे प्रश्न तयार होताना दिसलेले आहेत. रात्री उशिरापर्यंत झोप न येणं, निद्रानाश हा प्रकार मला मुलांमध्ये खूप दिसतो आहे गेल्या काही वर्षांमधल्या अभ्यासामध्ये, की मुलं झोपतच नाहीत. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर आपल्यापैकी निम्मी जनता ही झोपतच नाहीये, की रात्री उशिरापर्यंत बिंज वॉचिंग असेल, गेमिंग असेल, चॅटिंग असेल, अनेक गोष्टी आहेत. माणसं झोपणं सोडून दिलंय माणसांनी. माणसं अपरिहार्यतेने झोपतायत. म्हणजे उद्या जर असं काही ऑप्शन मिळाला की झोपूच नका आणि तुम्हाला एखादी पिल देतो आणि तुमचा झोपेचा प्रश्न सुटेल, तुमचं शरीर आपोआप रिचार्ज होईल, तुम्हाला झोपायची गरज नाही, तर लोक त्या पिलवरती उड्या मारतील पण झोपणार नाही, कारण त्यांना डिजिटल स्पेसमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे. ही आत्ताची आपली वस्तुस्थिती आहे. माणसं झोपत नाहीयेत आणि जगभर याच्याविषयी प्रचंड संशोधन सुरू आहे, की काय न झोपल्यामुळे, विशेषतः डिजिटल स्पेससाठी न झोपल्यामुळे माणसांच्या आयुष्यात काय उलथापालथ होते आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे प्रश्न असतील, कारण मुलांमध्ये इव्हन मोठ्यांमध्ये पण मला हे दिसतं, की कॅन्डी क्रश खेळताना शेजारी एखादा वेफर्सचा डबा किंवा असं काहीतरी घेऊन बसतात आणि आपण किती खातो आहोत हे अजिबात लक्षात येत नाही. किंवा लहान मुलांच्या संदर्भात मला रिसर्चमध्ये असं लक्षात आलं, की टीव्ही समोर किंवा गॅजेट्स घेऊन बसणारी जी मुलं असतात त्यांना जर तुम्ही विचारलं की काय रे बाबा दुपारी कुठली भाजी खाल्लीस किंवा काल रात्री काय खाल्लंस किंवा काल दुपारी काय खाल्लंस, काही आठवत नाही त्यांना. किंवा पालक आणि मेथी मधला फरक सांग, दोन्ही हिरव्या भाज्या आहेत पण पालक कसं दिसतं, मेथी कशी दिसते, त्यांना सांगता येत नाही. कारण आपण काय खातोय ना हे मेंदूत रजिस्टरच होत नाही, कारण आपलं सगळं लक्ष स्क्रीनवरती असतं. आपण काय बघतोय ह्याच्याकडे असतं, आपण काय खातोय ह्याच्याकडे नसतं. त्यामुळे न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ज्या अन्नाच्या असतात त्याचे प्रश्न आहेत. मुलांना खाण्याचा आनंद घेणं, आपण खरं तर भारतीय अन्न हे इतकं कलरफुल आहे आणि आपलं ताट हे इतकं रंगीबेरंगी रंगांनी, वासांनी असं सगळं भरलेलं असतं, पण त्या अन्नाचा आनंद घेण्याची जी प्रक्रिया आहे तीच आपल्या आयुष्यात घडत नाही. कारण आपण एक तर टीव्ही समोर बसून जेवतो किंवा आपण मोबाईलकडे बघत जेवतो किंवा लॅपटॉपवरती काहीतरी सिनेमा लावून जेवतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत पण हे मी खूप बघते, की मुलांना आठवत नाही आपण काय खाल्लंय. अनेकदा लहान मुलांमध्ये ओबेसिटी ची लक्षणं दिसतात, कारण अनेक आयांना असं वाटत असतं की माझ्या मुलांनी 3 पोळ्या खाल्ल्याच पाहिजेत, नाही त्या मुलाला किती भूक आहे हा मुद्दा नसतो. आणि मग 3 पोळ्या माझ्या मुलांनी खाल्ल्याच पाहिजेत, मग तो जर खात नसेल तर त्याला टीव्ही समोर बसवायचं आणि जेवायला घालायचं. हे मी इतक्या घरांमध्ये बघितलेलं आहे, की त्यामुळे होतं काय की मूल किती खातंय हे मुलाला कळत नाही, कारण ते समोर बघत असतं आणि त्याच्या समोर जे काही हलत असतात कार्टून्स किंवा जी काही गाणी लागलेली असतील, जे काही त्याच्या समोर हलत असेल ते तो बघत असतो स्क्रीनवरती आणि तो गपागप घास गिळत असतो. सो आपलं मूल किती खातं आहे यात, म्हणजे मुलाला भूक किती आहे याचा काही हा सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. आईचं एक किंवा वडिलांचं एक तत्व असतं की माझ्या मुलांनी 2 पोळ्या 3 पोळ्या ह्या खाल्ल्याच पाहिजेत आणि मग त्या खाण्यासाठी समोर स्क्रीन ठेवायचं आणि मुलाला तेवढं खाणं खायला भाग पडायचं. ह्याच्यातनं मुलांमध्ये ओबेसिटी तयार होते.
असे पण प्रश्न आता दिसायला लागले. त्यामुळे स्क्रीन टाइम हा काही फक्त काय म्हणजे माझी डिजिटल स्पेस किती आहे असा मुद्दा राहिलेला नाही. याचा सायकोलॉजिकल, फिजिकल, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सर्व बाबींवरती मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लुएन्स आहे आणि त्याचे परिणाम आता हळूहळू आपल्या सगळ्यांना दिसायला लागलेले आहेत. सायकोलॉजिकल परिणाम तर ऑब्व्हियसली आहेतच की डिप्रेशन, अँझायटी यासारखे प्रश्न दिसायला लागलेले आहेत आता. म्हणजे फेसबुक डिप्रेशन अशी एक टर्म आता येऊ घातलेली आहे. मूड स्विंग्स खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात की जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की टॉलरन्स इतका वाढतो की 50 लाईक्सने काही वाटेन असं होतं, मज्जाच येत नाही, मला किकच मिळत नाही, मला छानच वाटत नाही आणि मग मूड स्विंग्स होतात. मूड स्विंग्स खऱ्या आयुष्यात होतात. म्हणजे तिथे मला 50 लाईक्सच मिळाले आहेत आणि माझी अपेक्षा असते 200 लाईक्सची, की माझी खऱ्या आयुष्यात चिडचिड व्हायला लागते की का नाही मिळत आणि मग ती चिडचिड घरातल्या माणसांवर, मुलांवर, मित्रमैत्रिणींवर निघायला सुरुवात होते. सो मूड स्विंग्स हा एक खूप मोठा प्रश्न आहे. डिप्रेशन, अँझायटी हा खूप मोठा प्रश्न आहे. किंवा तिथे ट्रोलिंग होतं, तिथे काहीतरी चर्चांमध्ये वादावादी होते आणि रिअल लाईफमध्ये लोकांना इरिटेशन लोकांचं वाढतं, लोकांचा रेस्टलेसनेस वाढतो किंवा अपसेट होतात माणसं. तिथल्या चर्चांचा परिणाम खऱ्या आयुष्यावर इतका होतो की नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स होतात. किंवा गेमिंग ॲडिक्शन, पॉर्नोग्राफी ॲडिक्शनमुळे नवरा बायकोंमध्ये इश्यूज तयार होतात. सो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हे अनेक स्तरांवरचे आहेत. ॲडिक्शन हा त्याचा सगळ्यात शेवटचं टोक जरी मानलं आपण तरी डिप्रेशन, अँझायटी, रेस्टलेसनेस, मूड स्विंग्स हे सगळे प्रकार आता मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये बघायला मिळतात. म्हणजे फोन जवळ नसला तर माणसं रेस्टलेस होतात हे तर अगदी कॉमन चित्र आत्ताच्या घडीला आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच डिजिटल डिटॉक्स सारखी कल्पना पुढे येताना दिसते की डिटॉक्स व्हा, म्हणजे त्याच्यापासून दूर जा थोडे दिवस, त्यांनी काही फरक नाही पडत. तुमचा मोबाईल तुमच्याजवळ नसेल तर तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही हे सांगण्याची वेळ आता आपल्याकडे आलेली आहे. आणि ही येते कारण हे सगळे सायकोलॉजिकल आणि सोशल परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अनुभवायला आता मिळत आहेत. सो हा विषय सोपा नाहीये, हा विषय सहज घ्यावा असा नाहीये, पण तो ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला समजून उमजून वापरावा लागेल. एक अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियन्सनी मध्यंतरी मला वाटतं 2018-19 मध्ये त्यांनी एक नियमावली असं नाही म्हणू शकत आपण त्याला, पण एक गाईडलाईन्स दिल्या होत्या की स्क्रीन टाइम किती असायला पाहिजे मुलांमध्ये. तर त्यांनी असं म्हणलं होतं की 0 ते 18 महिने ह्या वयोगटातली जी मुलं आहेत, मुलं मुली, त्यांना स्क्रीनची गरज नसते, त्यांच्यासमोर स्क्रीन आणूच नका. आता गंमत बघा, डॉक्टर्स असं सांगता आहेत की 18 महिने म्हणजे 1.5 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला कुठलाही स्क्रीन दाखवू नका, त्या मुलांना स्क्रीनची गरज नसते. आपल्या आजूबाजूला चित्र काय बघा बरं, मूल रांगायला लागत नाही, मूल बसायला लागत नाही, 4-6 महिन्याचं होत नाही तर त्याच्या समोर आपण स्क्रीन धरतो, वेगवेगळी गाणी लावतो आणि मग ते मूल सुद्धा अगदी हट्टानी ते गाणं बघण्यासाठी रडण्यापासून अनेक गोष्टी करतं. किंवा मूल रडायला लागलं की आपण पटकन स्क्रीन चालू करतो आणि त्याच्या समोर धरतो. मूल थोडंसं मोठं होत नाही, स्वतःच जेवायला सुरुवात जेव्हा करतं तेव्हा त्यांनी व्यवस्थित जेवलं पाहिजे याच्यासाठी त्याला स्क्रीनच्या समोर बसवून अन्न भरवणे ही अत्यंत कॉमन पद्धत आपल्याकडे वापरली जाते. सो इकडे डॉक्टर्स असं म्हणतात की 18 महिन्यापर्यंत 1.5 वर्षापर्यंत मुलांना स्क्रीन दाखवू नका आणि दुसरीकडे जन्माला आल्यापासून आपण मुलांच्या डोळ्यासमोर स्क्रीन धरलेला आहे. दुसरं एक रेकमेंडेशन त्यांनी असं दिलं होतं की 2 ते 5 वर्षातली जी मुलं आहेत त्यांना दिवसभरात 1 तासाचा स्क्रीन टाइम मॅक्झिमम हा दिला जावा. आता कोरोनाच्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या गाईडलाईन्सना काही अर्थ उरत नाही, कारण मुलांची शाळाच मुळात प्ले ग्रुप सुद्धा 3-3 तास हल्लीचे असतात, ऑनलाईन प्ले ग्रुप. त्यामुळे म्हणजे ऑनलाईन प्ले ग्रुप घ्यावे का नाही हा वेगळा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्ले ग्रुप सुद्धा 5 वर्षाचे 4 वर्षाच्या मुलांचे ऑनलाईन 3-3 तास असतात. त्यामुळे ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत की 1च तास मुलाला दिवसभरात तुम्ही स्क्रीन टाइम द्या, ही गाईडलाईन इथेच बारगळते. पण आपण तरी ही गाईडलाईन मी सांगणार आहे, कारण कधी ना कधीतरी आपण मूळ पदावर कोरोनाच्या नंतर येऊ आणि जेव्हा मूळ पदावर येऊ तेव्हाचे प्रश्न माझ्या दृष्टीने आत्ताच्या प्रश्नांपेक्षा फार गंभीर असणार आहेत.
कारण की आत्ता कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला अनेक प्रकारच्या सवयी लागलेल्या आहेत. आपला स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला असतो आणि आपल्याला एक काय म्हणू, आपल्याला पळवाट मिळाली आहे कोरोनामुळे. नाही आता काय करणार, कोरोना आहे ना, त्यामुळे स्क्रीन टाइम जास्तच असणार. हे आपल्याला आपण आपल्याला मानसिक पातळीवरती काय म्हणू, गिल्ट आपला कमी करण्यासाठी एक आपण शोधलेलं उत्तर आहे आणि आपण ते सातत्याने एकमेकांच्या वरती टाकत असतो. त्यामुळे आता आपण मुलांचा स्क्रीन टाइम 1 तास असावा का ह्याच्यावरती चर्चा करू शकत नाही, कारण दुर्दैवाने सगळंच मुलांचं ऑनलाईन सुरू आहे. पण जेव्हा हे सगळं संपेल आणि जेव्हा आपण मूळ पदावर येऊ, तेव्हा ह्या सगळ्याच्यातनं 1.5-2 वर्षातनं ज्या काही सवयी आपल्याला लागतील, त्या सवयींमधनं सुटणं हे आपल्यासाठी खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आणि म्हणून ह्या गाईडलाईन्स आपण लक्षात ठेवणं, या गाईडलाईन्स समजून घेणं, जरी आता आपल्याला ह्या गाईडलाईन्स फॉलो करणं शक्य नसलं तरी अल्टिमेटली आपल्याला ह्या पद्धतीने आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम ठेवायचा आहे किंवा इव्हन स्वतःचा स्क्रीन टाइम त्या पद्धतीने मॅनेज करायचा आहे. हे जर आपण डोक्यात ठेवलं तर कदाचित अजून 2 वर्षांनी जेव्हा आपलं रुटीन सुरू होईल आणि आपण डिजिटल स्पेस मधनं खऱ्या स्पेसमध्ये बऱ्यापैकी येऊ, तेव्हाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी हाताळता येऊ शकतील. तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला म्हणजे वयोवर्ष 6 ते 10 ह्या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांचा स्क्रीन टाइम साधारण 1.5 तास असला पाहिजे आणि 10 ते 12-13 ह्या वयोगटातली मुलं जी आहेत त्यांचा स्क्रीन टाइम हा मॅक्झिमम 2 तास असला पाहिजे दिवसभरात. आणि 13 प्लस जी जनता आहे म्हणजे 13 प्लस ते ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनीच आपला स्क्रीन टाइम मर्यादित ठेवला पाहिजे आणि तो गुड स्क्रीन टाइम असेल या दृष्टीने विचार केला पाहिजे असं डॉक्टर्सच्या या गाईडलाईन्स सांगतात. आता गाईडलाईन्स सांगतात हे खरं आहे, पण आपण त्या पद्धतीने आपल्या स्क्रीन टाइमचा विचार करतो का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिथेच स्क्रीन टाइम मॅनेजमेंट हा विषय येतो. कारण एकदा आपण स्क्रीन टाइम मॅनेजमेंट शिकलो, जशी टाइम मॅनेजमेंट आपण दिवसभराची करत असतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला एवढ्या गोष्टी करायच्या आणि ह्या प्रत्येक गोष्टीसाठी मला इतका वेळ लागणार आहे आणि माझी दिवसभरातली कामं मी ह्या पद्धतीने मॅनेज करणार आहे. कुठेतरी आपल्या मनामध्ये ह्या सगळ्याचं गणित आपण मांडत असतो. त्याच पद्धतीने स्क्रीन टाइम मॅनेजमेंटचं पण गणित ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला मांडणं खूप गरजेचं आहे. कारण ते जर आपण मांडलं ना तरच आपण मी आता एवढा वेळ जे काही बोलले आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स हा आपल्याला करता येऊ शकतो. स्क्रीन टाइम मॅनेजमेंटच्या संदर्भात मी एक 5 स्टेप्सचं मॉडेल किंवा 5 स्टेप्सचं एक स्ट्रक्चर मी माझ्या रिसर्चमधनं तयार केलेलं आहे आणि ते मी तुमच्याशी जरूर शेअर करू इच्छिते. त्याच्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रीन टाइम म्हणजे काय हे लक्षात घ्या. जे आपण मगाशी बोललो की स्क्रीन टाइम म्हणजे काय, गुड स्क्रीन टाइम म्हणजे काय, बॅड स्क्रीन टाइम म्हणजे काय, हे पक्क आपल्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे स्क्रीन टाइम मॅनेजमेंट एका दिवसात येऊ शकत नाही. स्क्रीन म्हणजे मी आज असं ठरवीन की मला आता उद्यापासून माझा फेसबुक अतिशय कमी करायचा आणि उद्यापासून मी फेसबुक बंद करीन, तर असं होत नाही. आपल्याला या सगळ्याची इतकी सवय लागलेली आहे की आपल्याला टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टींचा बॅलन्स साधावा लागेल. म्हणजे काय तर बेबी स्टेप्स. म्हणजे आम्ही ट्रेकिंगला जेव्हा जातो तेव्हा आमचे इन्स्ट्रक्टर आम्हाला नेहमी असं सांगतात की हा विचार करू नका की तुम्हाला किती किलोमीटर चालायचंय, हा विचार करा की ही स्टेप, आत्ताची स्टेप ही मला टाकायची. कारण ट्रेकिंगमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही अपहिल ट्रेक करत असता म्हणजे चढत असता तेव्हा एका मर्यादेनंतर तुमचं शरीर थकतं, तुम्ही दमता आणि मग तुम्हाला पुढे जायचा कंटाळा येतो. अशा वेळेला प्रत्येक पावलाचा विचार करायचा असतो. म्हणजे आत्ताचं पाऊल टाकलं सक्सेस, पुढचं पाऊल सक्सेस, पुढचं पाऊल, असा विचार केला तरच तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकता. जरी तुमचं शरीर थकलं असलं तरी मनाच्या बळावरती तुम्ही तो पुढचा ट्रेक हा कम्प्लीट करून जिथे तुम्हाला पोहोचायचंय तिथे पोहोचू शकता. सो बेबी स्टेप्स ही खूप महत्वाची गोष्ट असते ट्रेकिंगमध्ये. मला असं वाटतं की स्क्रीन टाइम मॅनेजमेंटमध्ये सुद्धा बेबी स्टेप्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. छोटी ध्येय ठेवली पाहिजे की एकदम जागतिक उद्यापासून मी काही आता स्क्रीन वापरणार नाही, उद्यापासून सगळं बंद, असं होऊ शकत नाही. हे आधी स्वीकारलं पाहिजे आणि मग छोटी छोटी टार्गेट्स आपण आपल्यासाठी सेट केली पाहिजेत. उदाहरणार्थ काय तर पहिलं सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपण सेट करू शकतो की मी रात्री 10 ते सकाळी 7 फोन वापरणार नाही. हे अत्यंत अवघड टार्गेट आहे, पण अशा पद्धतीची टार्गेट्स किंवा जेवताना मी फोन वापरणार नाही, बाथरूम मध्ये मी फोन घेऊन जाणार नाही, झोपताना डोक्याशी मी फोन ठेवणार नाही, अशी छोटी छोटी टार्गेट्स जर आपण सुरुवातीला ठेवली तर ही टार्गेट्स आपल्याला अचिवेबल आहेत.
म्हणजे माझ्या उशाशी मी फोन न ठेवता जवळच्या टेबलावर फोन ठेवीन, हे टार्गेट त्या मानाने मला अचिवेबल आहे. रादर दॅन सेइंग की मी आता उद्यापासून फेसबुकवर लॉग इनच होणार नाही, हे फार मोठं टार्गेट झालं. सो अशी छोटी छोटी जर टार्गेट्स आपण ठेवली तर ती अचीव्ह करता येतात आणि आपल्याला पुढे जाणं सोपं होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन डिपेंडन्सी आपली नाहीये ना, हे सतत चेक करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे माझा आनंद, माझं सुख, माझं समाधान, मला छान वाटणं, मी एखादी गोष्ट एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीनशी मी रिलेट केलेल्या नाहीयेत ना, हे सतत स्वतःला विचारत एक सतत सेल्फ चेक ज्याला म्हणतात तो ठेवत राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मला आनंद वाटण्यासाठी मला फेसबुकची गरज नाहीये ना, मला छान वाटावं याच्यासाठी मला इंस्टाग्रामची गरज नाहीये ना, हे सतत स्वतःशी क्रॉस चेक करत राहिलं पाहिजे. मला डिप्रेशन आलंय म्हणून मी गेमिंग करत नाहीये ना, मला फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून मी पॉर्नोग्राफी बघत नाहीये ना, हे सतत क्रॉस चेक करत राहिलं पाहिजे. कारण अनेकदा मिसप्लेस होतात इमोशन्स. म्हणजे मला कशाचा तरी वेगळ्याचा राग आलेला असतो किंवा मला कशाचा तरी वेगळ्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो, पण तो मिळवण्याचं साधन म्हणून मी डिजिटल स्पेसमध्ये बघत असते. हे डिस्प्लेसमेंट जी आहे ही होत नाहीये ना, ह्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवलं पाहिजे. जर ती होत असेल तर ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अगदी गरज असेल तर मानसोपचार तज्ज्ञांपासून काउन्सिलर्स पर्यंत तुम्ही कोणाचीही मदत याच्यासाठी घेऊ शकता, पण डिस्प्लेसमेंट होता कामा नये इमोशन्सची. सो हे क्रॉस चेक ठेवलं तर स्क्रीन डिपेंडन्सी आपोआप आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो आणि पुढे स्क्रीन डिपेंडन्सी मधनं व्यसन जे तयार होतं त्याच्यापासूनही आपण स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळू शकतो. तिसरा महत्वाचा चौथा महत्वाचा घटक जो आहे तो मला असं वाटतं की कुटुंबामध्ये एकूण स्क्रीन टाइम बद्दल चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कुटुंबामध्ये पॉलिटिक्स बद्दल बोलतो, नातेसंबंधांबद्दल बोलतो, इतर अनेक गोष्टींबद्दल बोलतो, पण आपण स्क्रीन टाइम मॅनेजमेंट बद्दल किंवा डिजिटल बॅलन्स बद्दल, डिजिटल वेलबिंग बद्दल बोलत नाही. सो त्याच्याबद्दल सातत्याने मुलांशी एकमेकांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. त्याच्यातले जे रेड फ्लॅग्स आहेत, थ्रेट्स आहेत, बुलिंग सारख्या घटना आहेत किंवा सायबर क्राईम्स आहेत, याच्याविषयी मुलांशी पण बोललं गेलं पाहिजे. त्यांना अवेअर केलं गेलं पाहिजे. कारण मुलं जर अवेअर असतील ना तर आपोआप तो बॅलन्स साधण्याच्या दिशेने ते जातात. हे मला माझ्या स्वतःच्या अभ्यासावरनं ठामपणे माहिती आहे की मुलांना जर तुम्ही सांगितलं की बाबा रे हे 4 रेड फ्लॅग्स आहेत, हे इथे धोके असतात, हे तू सांभाळलंस तर तुला डिजिटल स्पेसची पण मजा घेता येईल आणि तुझ्या अभ्यासावरती पण परिणाम होणार नाही, हे जर मुलांशी स्पष्ट शब्दात बोललं गेलं तर मुलांना ते समजतं आणि मुलं अतिशय स्मार्टली डिजिटल स्पेस वापरायला शिकतात. त्यामुळे फक्त बोलणं मुलांशी या सगळ्या विषयात स्पष्टपणे मोकळेपणाने खूप गरजेचं असतं. सो हा संवाद कुटुंबांमध्ये सातत्याने राहिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मी सुरुवातीला पण सांगितली होती की काही नियम, काही काय जबाबदारीचे मुद्दे हे डिफाईनच झाले पाहिजेत. मुलांना फोन देताना सुद्धा आणि स्वतः फोन वापरताना सुद्धा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त मुलांना जर नियम करायला गेलात तर मुलं सांगतात की तू करतेस का, नाही मग तू मला सांगू नको. हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला ते करावं लागेल. आपल्याला पालक म्हणून, मोठी माणसं म्हणून आपण ते स्वीकारलं तरच मुलं ते स्वीकारतील. मी काहीच स्वीकारणार नाही आणि माझ्या मुलांनी ते स्वीकारावं अशी आपण भूमिका घेतली तर मुलं ते स्वीकारणार नाहीत. मुलं डिजिटल बॅलन्स बद्दल बोलणार नाहीत, डिजिटल वेलबिंग बद्दल अवेअर होण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत. सो मोठ्यांनी, मी स्वतः जर ते स्वीकारलं, मी स्वतः जर असं म्हटलं की मला डिजिटल वेलबिंग गरजेचं वाटतं, मला हा बॅलन्स गरजेचा वाटतो आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, तर मुलं आपोआप अनुकरणातनं ते करायला शिकतात आणि मुलं ते स्वीकारतात. त्याच्यामुळे मुलांच्या जगाने फक्त करावं आणि मोठ्यांच्या जगाने त्यांना वाटेल तसं डिजिटल स्पेस वापरावी असं होऊ शकत नाही. मुलांच्या पिढीने जर काही गोष्टी सांभाळणं गरजेचं असेल तर आपण मोठे म्हणूनही त्या गोष्टी आपण सांभाळणं तितकंच गरजेचं आहे, हे पण आपण लक्षात घेऊया. त्यामुळे काही नियम हे सगळ्यांसाठी म्हणून जर बनवले गेले आणि ते राबवले गेले तर मला असं वाटतं की स्क्रीन टाइम मॅनेजमेंट जी आहे ही करणं आपल्याला खूप सोपं जाऊ शकतं. काही 2 कन्सेप्ट आहेत ज्या सांगून मी माझी जी मांडणी आहे ती संपवते आणि मग आपण त्याच्यानंतर प्रश्न उत्तर घेऊया. त्याच्यामधली पहिली कॉन्सेप्ट म्हणजे नो स्क्रीन झोन्स. हा प्रकार आपण सहज घरामध्ये, ऑफिसमध्ये करू शकतो की जिथे काही आपण एरियाज आयडेंटिफाय करावेत. उदाहरणार्थ जेवणाची जागा असेल किंवा झोपायची खोली असेल, बाथरूम असेल
किंवा अशा आपल्याला ज्या कुठल्या जागा आयडेंटिफाय करायच्या आहेत, अशा जागा की जिथे फोन वापरायचा नाही. मग ऑफिसमध्ये कॅन्टीन एरिया असेल किंवा तुम्ही काय दुसरी तुमची कॉन्फरन्स एरिया असेल, लॉबी असेल, विच एव्हर एरिया तुम्ही आयडेंटिफाय करा, त्या एरियामध्ये कोणीही फोन वापरायचा नाही. दॅट इज डिक्लेअर्ड ॲज अ नो स्क्रीन झोन. सो होतं काय की आपोआप फोन वापरण्यावरती रिस्ट्रिक्शन्स येतात. आपल्याला आपोआप सवय लागते की अरे ह्या भागात फोन नाही वापरायचा, मग आपण तिथे जाऊ तेव्हा आपोआप फोन आपण वापरत नाही. दुसरी एक महत्वाची कॉन्सेप्ट म्हणजे नो स्क्रीन डे. आणि हा मी स्वतः करते नो स्क्रीन डे, आणि त्याचे अप्रतिम परिणाम, अप्रतिम रिझल्ट्स आहेत हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगू शकते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्याही स्क्रीनच्या समोर बसायचं नाही, कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. मग तो तुमचा फोन असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, टीव्ही असेल, काहीही वापरायचं नाही. टोटल डिटॉक्स घरच्या घरी करता येऊ शकतं. तुम्हाला कुठल्याही डिटॉक्स रिसॉर्टमध्ये, हिमालयात, ट्रेकिंगला असं कुठेही जायची गरज नाही. घरात बसून तुम्ही हे करू शकता. फक्त मनाचा निग्रह हवा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत फोन वापरणार नाही. आणि तुमचे जे कोणी निकटवर्ती लोक असतील, म्हणजे आई वडील असतील किंवा हे, तर त्यांना जर तुम्ही आधी ह्याची कल्पना देऊन ठेवलीत की बुवा मी आज नो स्क्रीन डे आहे माझा, काही मी फोन वापरणार नाहीये, तर काही इमर्जन्सी असेल तरच फक्त फोन करा, अदरवाईज फोन करू नका, हे जर सांगून ठेवलं तर मला वाटतं लोकांनाही हे समजतं आजकाल. म्हणजे कोणी असं तुम्हाला म्हणणार नाही की असं कसं, नाही मी करणारच फोन, असं काही होत नाही. सो हे तुम्ही करू शकता आणि त्याचे अप्रतिम रिझल्ट असतात. हे मी स्वतःवरनं सांगते तुम्हाला की सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे अवघड जाईल, अँझायटी पण वाटेल की अरे बापरे फोनच नाहीये, कारण आपल्याला आपला फोन म्हणजे ऑलमोस्ट एक्सटेन्शन ऑफ अवर आर्म किंवा आपल्या शरीराचा एक नवा अवयव असल्यासारखं ते आहे आपल्यासाठी. पण नो स्क्रीन डेचा खूप उत्तम उपयोग होतो. याच्यातनं दोन गोष्टी होतात. एक तर मेंटल पीस. काय होतं ना, आपल्यावरती इतकं माहितीचं बंबार्डिंग आहे, सतत नोटिफिकेशन्स येत असतात, सतत फेसबुकवर इकडे तिकडे माहिती नुसती वाहतीये, आणि ती माहिती आपण ट्रिमेंडस प्रमाणात कन्झ्युम करत असतो. नुसती आपण ती खात असतो एका अर्थाने, पण ती पचवायला आपल्याकडे वेळ नाही. मिळालेल्या माहितीचा आपण काय करतो हा एक वेगळा पूर्णपणे चर्चेचा विषय. पण माहिती सुद्धा आपण इतकी जास्त घेत असतो की त्या माहितीचं काही वेळेला अपचन होतं आपल्याला, आणि आपल्या मेंटल स्पेसमध्ये जी माहिती गोळा झालेली आहे त्या माहितीला प्रोसेस करायला वेळच मिळत नाही, करूच शकत नाही आपण. आणि मग आपल्याला डोक्यात शांतताच राहत नाही. म्हणजे सतत काही ना काहीतरी विचारांचं सतत मेंदूतले अँटीने चालू आहेत असं कुठेतरी एक फिलिंग आपल्याला येतं. सो नो स्क्रीन डे केल्याने काय होतं की एक शांतता होते, माहिती आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, आणि माहिती न पोहोचल्यामुळे एक शांतपणा आपल्याला कुठेतरी मिळतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नकळत आपला म्हणजे डिजिटल स्पेसमध्ये आपला प्रचंड वेळ जातो. आपल्याला लक्षात येत नाही ते, पण खूप वेळ जातो. मी जेव्हा पहिल्यांदा नो स्क्रीन डे केला होता तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याकडे इतका वेळ असतो आणि आपण इतक्या अनंत गोष्टी करू शकतो ज्या आपण एरवी करतच नाही, कारण आपला बराच वेळ ह्याच्यात जातो. सो नो स्क्रीन डे मध्ये ह्याची जाणीव होते आपल्याला की आपल्याकडे किती वेळ आहे आणि आपण किती गोष्टी करू शकतो ज्या अदरवाईज आपण मिस आउट करतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी मला आवर्जून इथे सांगायला आवडेल, म्हणजे मी लहान असताना माझी आजी म्हणायची की नुसती काय बसलीस, काहीतरी काम कर, नुसतं बसायचं नाही माणसाने, असं माझी आजी सांगायची मला. तर मला आता असं वाटतं की लोकांना हे सांगायची वेळ आली आहे की जरा बसा, जरा शांत बसा, काही करू नका, फोन बघू नका, कमेंट करू नका, बोलू नका, काही करू नका, जस्ट शांत बसा आणि तुमचं शांत असणं एन्जॉय करा. कारण मला असं वाटतं ना, माणसांच्या आयुष्यातनं हे शांतता, स्थिरता, स्थैर्य, काही न करता निवांत बसणं, ह्या गोष्टी ऍब्सोल्युटली डिलीट व्हायला लागलेल्या आहेत. माणसं सतत काहीतरी करत असतात, माणसं सतत मल्टीटास्किंग मध्ये अडकलेली असतात, माणसं कावलेली असतात, माणसं इरिटेट झालेली असतात. तुम्ही सिग्नलवरती बघा, रस्त्यावरती बघा, माणसं सतत कातवलेली, चिडलेली, रागावलेली दिसतात. कारण मेंटल स्पेसमध्ये तुमच्या एकूण मना मेंदूमध्ये शांतपणाच नाहीये. शांतपणा आपल्याला आपण विसरत चाललेलो आहोत असं मला काही काही वेळेला वाटतं. तो शांतपणा आपल्याला नो स्क्रीन डे मधून मिळू शकतो. की काय नाही, म्हणजे मी नो स्क्रीन डे जेव्हा पहिल्यांदा केला ना, मी काही केलं नाही. मी दिवस सकाळी काय स्वयंपाक करायचा होता, घरातली कामं होती ती संपवून हे सगळं संपेस्तोवर 11 वाजले. आता अख्खा दिवस मोकळा होता. मी त्या दिवशी पुस्तक वाचलं, मी त्या दिवशी काय नाही लोळत पडले, झोपले, दुपारी झोपले,
आणि काय निवांत काहीही न करता खिडकीत बसून बाहेरचे पक्षी बघितले, काहीही केलं नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की काहीही न करणं हे सुद्धा आता प्रिव्हिलेज झालेलं आहे आपल्यासाठी. इतके आपण सतत काही ना काहीतरी करण्यामध्ये अडकलेलो असतो. आणि शांतपणे बसणं, शांतपणे स्वतःशी संवाद साधण्यासाठीचा वेळ देणं, या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नाहीयेत. त्यामुळे सतत फोमो वाटून घेणं, म्हणजे फोमो ही एक अतिशय पॉप्युलर टर्म आजकाल डिजिटल स्पेसमध्ये वापरली जाते, की फिअर ऑफ मिसिंग आउट. मी काहीतरी मिस आउट करेन, मला काहीतरी कळणार नाही, मला ब्रेकिंग न्यूज कळणार नाही, मला अपडेट्स कळणार नाहीत, मला जगात काय चाललंय, मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात काय चाललंय, ह्याचे सगळे जे काही डिजिटल स्पेस मधले अपडेट्स असतात हे मला कळणार नाहीत. ह्याची एक प्रचंड अँझायटी जी सगळ्यांमध्ये किंवा अनेकांमध्ये दिसते. मला असं वाटतं की फोमोपेक्षा ह्याच्या पुढच्या काळात आपण जोमोचा विचार करायला पाहिजे. जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. काही गोष्टी नाही आयुष्यात मिळाल्या, काही गोष्टी नाही आयुष्यात कळल्या, नाही ब्रेकिंग न्यूज कळली, तर त्याने काहीही आयुष्यात फरक पडत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आनंद घेण्याच्या अनेक गोष्टी असतात ज्या आपण एरवी मिस आउट करतो. सो ह्या गोष्टी थोड्याशा मिस आउट करून जगण्यातले खरे आनंद शोधण्याच्या साठी वेळ दिला तर मला असं वाटतं की डिजिटल स्पेस बॅलन्स किंवा डिजिटल वेलबिंग हे आपण खऱ्या अर्थाने अत्यंत उत्तम पद्धतीने करू शकतो. आणि स्क्रीन डिपेंडन्सी किंवा स्क्रीन ॲडिक्शन सारखे जे धोके आहेत, या धोक्यांपासून आपण स्वतःला, आपल्या मुलांना, कुटुंबाला आणि एकूण समाजाला वाचवू शकतो. मी माझी मांडणी आजच्या ह्या लेक्चरची केलेली आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावेत. काही कॉमन क्वेश्चन्स आहेत मॅडम, तर मी तुम्हाला ते विचारतो. खरंच इंटरनेट इतकं वाईट आहे का? हा अत्यंत कॉमन प्रश्न असतो. नाही, इंटरनेट अजिबात वाईट नाहीये. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, ते तंत्रज्ञान आणि माध्यम आहे आणि ते वाईट असू शकतं. म्हणजे त्याला दोन्ही बाजू आहेत, चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे हे सातत्याने डोक्यात ठेवलं पाहिजे, कारण तिथे डार्क आणि डीप वेब आहे. डार्क वेब म्हणजे काय, तर सरफेस वेब ज्याला म्हणतात, की आपण फेसबुकवरती लॉग इन होतो किंवा आपण कुठल्याही वेबसाईटवरती लॉग इन होतो, तर इन अ वे आपण डार्क स्पेसमध्ये लॉग इन होतो. दॅट इज अ सरफेस वेब. आणि डीप वेब म्हणजे एक असं जग की ज्या जगापासून आपण आत्ता तरी दूर आहोत किंवा आपण डायरेक्टली त्याच्याशी कनेक्टेड नसतो. पण ज्या जगामध्ये अनेक प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज सुद्धा चालतात. म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंग पासनं, ड्रग ट्रॅफिकिंग पासनं, आर्म्स ट्रॅफिकिंग पासनं अनेक गोष्टी तिथे चालतात. नंतर हे जे सगळे ऑनलाईन क्राईम्स होतात ना, की बँकेनी तुम्हाला अमुक लोन दिलंय किंवा तुम्हाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे वगैरे, हे सगळं जे चालतं ना, हे सगळं डीप वेब मध्ये चालतं. आणि तिथून अनेक प्रकारचे सायबर क्राईम्स जे असतात ते जनरेट होत असतात. त्यामुळे इंटरनेट चांगला आहे का? उत्तम आहे. तिथे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता, त्याच्यातून तुम्ही शिकू शकता, त्याच्यातून तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता, पण ते तितकंच वाईट पण आहे. त्यामुळे आपण काय करतो आहोत, आपण कशासाठी वापरतो आहोत, आपल्याला ते वापरण्याचे फायदे काय आहेत, धोक्याच्या ज्या सीमारेषा आहेत त्या ओलांडून तर आपण जात नाही आहोत ना, हे सातत्याने बघत राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला येणाऱ्या मेल्स, म्हणजे मी अनेकदा लोकांना सांगते की माहीत नसलेल्या लिंकवरती क्लिक करू नका. म्हणजे हे इतक्या केसेस माझ्याकडे अशा आहेत की कुठली तरी एक लिंक येते, नेटफ्लिक्सचं फुकट सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे वगैरे अशा पद्धतीची लिंक येते आणि लोक त्याला क्लिक करतात आणि ती स्पॅम असते किंवा काहीतरी हॅकरनी पाठवलेली असते आणि तुमचा मोबाईल फोन, तुमचा लॅपटॉप हॅक होतो, तुमची सगळी माहिती जाते, लोकांची कॅश जाते, म्हणजे बँकेच्या ट्रान्झॅक्शन मधनं लोकांची कॅश जाते. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्याला माहिती नसणाऱ्या झोन्समध्ये शक्यतो जायचं नाही, अनोळखी लिंक्सवरती क्लिक करायचं नाही. लॉटरी लागली आहे वगैरे अशा ज्या मेल्स येतात, किंवा मध्यंतरी एक मेल खूप फिरत होती की तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती काय बघताय हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही पॉर्नोग्राफिक कंटेंट बघताय हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही अमुक एवढी रक्कम द्या, नाहीतर आमच्याकडे तुमचं स्क्रीन शेअरिंग आहे आणि ते आम्ही जगजाहीर करू. अशा पद्धतीच्या मध्यंतरी प्रचंड मेल्स फिरत होते आणि लोक ब्लॅकमेल झाले ह्याच्यामध्ये. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की हे थ्रेट्स जाणीवपूर्वक क्रिएट केलेले असतात की तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकावत, तुम्ही पैसे द्यावेत, तुम्ही ब्लॅकमेल व्हावत, ह्याच्यासाठी तयार केलेले हे ट्रॅप्स आहेत.
सो आपण त्याच्यात अडकायचं नाही. आपण ट्रॅप्स पासून दूर राहिलो तर इंटरनेट सारखं सुंदर माध्यम नाही. बऱ्याचदा मॅडम ओपीडी मध्ये किंवा मग म्हणजे अगदी कुठेही गेलो तरी पण लोकांचा कॉमन प्रश्न असतो की मुलांना मोबाईल द्यावा की नाही द्यावा. त्याच्यानंतर कोणता द्यावा, म्हणजे स्मार्टफोन द्यायचा की आधीचा जुना फोन द्यायचा, आणि त्याच्यावरती काही नियम ठेवायचे का, आणि त्याच्यावरती कंट्रोलही करायचं का, म्हणजे त्याचा तो काय पाहतोय, त्याचा वापर काय करतोय, किंवा मग म्हणजे गुपचूप एखादा चॅटिंग किंवा असं काही पॉर्नोग्राफिक कंटेंट चालू आहे का, त्याच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं, मोबाईल द्यावा की न द्यावा. माझं स्वतःचं मत विचाराल तर 13 वर्षाच्या खालच्या मुलांना स्वतःचे मोबाईल द्यायचे नाही, या मताची मी आहे. त्यांना गरज नसते. म्हणजे अगदी ऑनलाईन शाळा असतील, ऑनलाईन क्लासेस असतील, तुमचे फोन त्यांना वापरायला द्या त्या वेळासाठी, किंवा तुमच्या घरातला जो काही कॉमन डेस्कटॉप असेल तो त्यांना वापरायला द्या. मुलांना 13 वर्षाच्या आधी स्वतःचे फोन घेऊन देणं हे अत्यंत धोकादायक असतं. कारण सांगते, सिंपल गोष्ट आहे. आपण मुलांना लायसन्स 18 वर्षाच्या आधी देतो का, नाही देत. आपण मताचा अधिकार 18 वर्षाच्या खाली आहे का, नाहीये. का नाहीये? कारण ती मॅच्युरिटी मुलांमध्ये नसते. रस्त्यावरती गाडी चालवण्याची असेल किंवा मतदानाची असेल, ही मॅच्युरिटी, ह्याच्यासाठीचं जे भान आवश्यक आहे, हे भान मुलांमध्ये नसतं. त्याच्यामुळे 13 वर्षाच्या किंवा 14 वर्षाच्या खाली जर मुलांना फोन दिले ना, तर त्यांना तिथे काय क्राईम्स असतात, तिथे काय वाईट आहे, तिथे काय चांगलं आहे, हे कळत नाही. म्हणजे आता सायबर ग्रूमिंग, मगाशी मी एक शब्द वापरला, ते आवर्जून इथे मला सांगायला आवडेल की सायबर ग्रूमिंग सारखा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत इतका घडतो. आता सायबर ग्रूमिंग म्हणजे काय, तर मोठ्या वयाची व्यक्ती, म्हणजे मग ती कदाचित अडल्ट म्हणजे 18+ असते, ती व्यक्ती लहान मुलांशी चॅटिंग थ्रू संपर्क करते आणि मग एक कॉन्फिडन्स तयार करते मुलांमध्ये की मी तुझं कसं भलं चिंततो आहे किंवा मी तुझं कसं चांगलंच फक्त विचार करतो आहे. अशा पद्धतीने मुलांचा कॉन्फिडन्स प्रचंड प्रमाणात गेन केला जातो आणि मग ह्याच्यानंतर मुलांना मोठ्या प्रमाणावरती ब्लॅकमेल केलं जातं. म्हणजे ब्लॅकमेल हा शब्द आपण वापरतो, मुलांना ते ब्लॅकमेल वाटत नाही. म्हणजे मग त्याच्यामध्ये मुलांचे न्यूड फोटो मागण्यापासून ते मुलांचा वापर ड्रग ट्रॅफिकिंगसाठी करण्यापर्यंत अनेक गोष्टी मुलांच्याकडनं करवून घेतल्या जातात आणि मुलांना हे करत असताना आपण काहीतरी चुकीचं करतोय हे जाणवत नाही. कारण समोरच्यानी त्या मुलाला अशा पद्धतीने ग्रूम केलेलं असतं की मी सांगेन ते सगळं बरोबर आहे आणि मी सांगेन ते सगळं तुझ्या भल्याचं आहे, तू ते केलंच पाहिजेस, अशी भावना मुलांच्या मनात तयार होते. आणि सायबर ग्रूमिंगच्या केसेस आपल्याकडे इतक्या झपाट्याने वाढता आहेत की ते म्हणजे अंगावर शहारा आणि पोटात गोळा आणणारी घटना आहे. त्यामुळे लहान मुलांना तर मी तर म्हणेन 14च्या आधी 13च्या आधी मुलांना फोन द्यायचेच नाही. आता प्रॉब्लेम काय होतो, पालकांना त्यांचे फोन शेअर करायचे नसतात. सॉरी, मी अतिशय स्पष्ट शब्दात बोलते, पण पालकांना त्यांचे फोन शेअर करायचे नसतात. त्यांना त्यांचे फोन सातत्याने व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींसाठी हवे असतात, म्हणून ते मुलांना त्यांचे फोन घेऊन देतात की माझा फोन शेअर करायला लागू नये, तुझ्याजवळ तुझा फोन असू दे. ही कॉमन सायकोलॉजी आपल्याकडे बघायला मिळते. मान्य करा किंवा करू नका, पण त्याच्यामुळे मुलं धोक्यात येतात. त्यामुळे 14 वर्षाच्या खाली मुलांना फोन द्यायचा नाही, ह्या मताची मी आहे. आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना फोन देताना काही नियम आपण करू शकतो का. उदाहरणार्थ, मुलांना हे स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं पाहिजे की हा फोन तुला दिला असला तरी तो फोन मी घेऊन दिलेला आहे, तू जर त्याच्यावरती काही नको त्या गोष्टी करताना दिसलास तर तो फोन काढून घेण्यात येईल. काही बाबतीत ना मुलांशी स्पष्ट शब्दात बोलणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना रेड फ्लॅग सांगितले पाहिजेत. मुलांना हे सांगितलं पाहिजे की इंटरनेटवरती धोके आहेत, इंटरनेटवरती मुलांना अब्यूज करणारी माणसं फिरत असतात, पिडोफाईल्स फिरत असतात, इंटरनेटवरती मुलांना टार्गेट करणारे सायबर क्रिमिनल्स फिरत असतात. त्यामुळे अनोळखी लोकांशी कुठलाही संपर्क करायचा नाही, अनोळखी लोकांशी चॅटबॉक्समध्ये बोलायचं नाही, अनोळखी लोकांच्या कुठल्याही मेल्सला किंवा मेसेजेसना उत्तर द्यायचं नाही. हे मुलांना स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं पाहिजे, मुलांना अवेअर केलं गेलं पाहिजे. आता मी फेलोशिपच्या निमित्ताने जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 90 मुला रेड फ्लॅग्स माहिती नसतात. मुलांच्या हातात गॅजेट्स देतो आपण, मुलांच्या हातात फोन देतो, इंटरनेट डाटा देतो, सगळं देतो, पण आपण त्यांना धोकेच सांगत नाही. आणि मग धोके झाल्यानंतर म्हणजे एखादी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर धावाधाव आपण सगळे सुरू करतो. त्याच्यापेक्षा त्यांना रेड फ्लॅग सांगावे. आणि इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की मुलं फक्त व्हिक्टीम असतात असं नाही, मुलं क्राईम्स पण करतात, मुलं क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा अनेकदा इन्व्हॉल्व्ह असतात. त्यांना कळत नाही की आपण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतो आहोत.
कारण त्यांना हे सांगितलेलंच नाही कोणी की दिस इज क्रिमिनल ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे भारतीय कायद्यानुसार पॉर्नोग्राफी बघणं फक्त अलाउड आहे. पॉर्नोग्राफीची निर्मिती आणि पॉर्नोग्राफी शेअरिंग हे इल्लिगल आहे. हे मोठ्यांनाही माहिती नसतं बरेचदा, आणि मोठ्यांच्या जगात तर पॉर्नोग्राफी शेअरिंग तुफान चालतं, पण अनेकदा लहान मुलांच्या जगातही पॉर्नोग्राफी शेअरिंग होतं. आणि जर ते आयडेंटिफाय झालं आणि जर त्याची म्हणजे पोलीस केस झाली तर त्याच्यामध्ये अत्यंत कडक कायदे आहेत. त्यामुळे मुलांना हे धोके आणि हे सांगितलं गेलं पाहिजे की किंवा अब्यूज करतात मुलं एकमेकांना, ट्रोल करतात, सायबर बुलिंग करतात, हे मुलं करतात. आता मी एखाद्याला सायबर बुलिंग करतो आहे हे त्या मुलाला कदाचित लक्षात येत नाही. तो चिडवाचिडवी खूप टोकाची जाते, वाढत जाते. त्या मुलाला लक्षात येत नाही की आपण चिडवाचिडवीची रेषा ओलांडून सायबर बुलिंगकडे गेलेलो आहोत. पण सायबर बुलिंग हा गुन्हा आहे. सो हे लक्षात, किंवा स्टॉकिंग हा गुन्हा आहे. मुलांना अनेकदा लक्षात येत नाही की आपण एखाद्या व्यक्तीला स्टॉक करतोय, दिस इज इलिगल. सो मुलांना हे सांगितलं पाहिजे की जसे तुम्ही विक्टिम होऊ शकता तसे तुमच्या हातून चुकून, तुमच्या नकळत क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात. सो हे जर रेड फ्लॅग्स आपण मुलांना आधी सांगितले ना, तर मुलं स्वतःला पण सावरतात. हे पण लक्षात आलंय की मुलं काळजी घेतात या गोष्टींची. त्यामुळे फोन देताना जसे नियम केले पाहिजेत की रात्री फोन वापरायचा नाही, रात्री उशिरापर्यंत कोणाशी चॅटिंग केलेलं चालणार नाही, किंवा फोन मी चेक करणार पालक म्हणून, किंवा फोनला जर पासवर्ड लावला असेल तर तो पालकांना माहिती असला पाहिजे. पालक कधीही फोन चेक करू शकतात. तसंच रेड फ्लॅग सुद्धा मुलांना सांगितले गेले पाहिजेत. आणि हे सगळं सांगण्याची जर आपली तयारी असेल तरच मुलांना त्यांचे स्वतःचे फोन द्यावेत, अन्यथा आपण आपले फोन मुलांशी शेअर करावे. जसं आपण मॅडम मुलांविषयी काही नियम सांगतो, तसं बऱ्याचदा असं पण दिसतं की बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्याला पालकांना पण ती गोष्ट सांगायची गरज येते. तर अशा काय गोष्टी पालकांनी पण पाळल्या पाहिजेत की त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मुलांचाही स्क्रीन टाइम कमी होईल आणि घरातलाही स्क्रीन टाइम कमी होईल? पालकांची लिस्ट फार मोठी आहे. कारण बरेचदा मला तर असं वाटतं की मुलांच्या जगापेक्षा पालकांचं जग हे जास्ती गंभीर आहे. कारण पालकांना अनेक गोष्टी लक्षातच येत नाही. त्याच्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पालकांच्या जगाचे नियम वेगळे आणि मुलांच्या जगाचे नियम वेगळे, असं डिजिटल स्पेसच्या बाबतीत होऊ शकत नाही. म्हणजे मी रात्री 3 वाजेस्तवर गेमिंग करणार, मी रात्री 2 वाजेस्तवर बिंच वॉचिंग करणार, आणि माझ्या 16-17 वर्षाच्या मुलांनी 10 वाजता फोन बंद करून झोपलं पाहिजे, हे होऊ शकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या टीनेजर मुलांनी स्वतःचं स्क्रीन टाइम लिमिट करावा, स्वतःच्या स्क्रीन टाइमच्या बाबतीत बॅलन्स त्यांनी साधला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा तो बॅलन्स करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण अन्यथा हे होऊ शकत नाही. त्यामुळे मुलांच्या जगाचे वेगळे नियम आणि पालकांच्या जगाचे वेगळे नियम हे डिजिटल स्पेसमध्ये चालणार नाही, हे करता कामा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे माझ्या मगासच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की शेरेंटिंग हा पालकांच्या जगातला फार मोठा आणि अत्यंत गंभीर विषय आता. त्याच्यापासनं स्वतःला कसं वाचवता येईल, म्हणजे तुमचं आदर्श पालकत्व हे फेसबुकवरच्या लाईक्सवर अवलंबून नाही, हे कृपया सर्व पालकांनी लक्षात घ्यावं. की मी तिथे काहीतरी माझ्या पालकत्वाच्या बद्दल लिहिते आहे की मी माझ्या मुलाला असं वाढवते, तसं वाढवते, मी माझ्या मुलांचं, म्हणजे मग तिकडनं ग्रॅटिफिकेशन आलं, तिकडनं लोकांनी वाव तू किती चांगली पालक आहेस म्हटलं म्हणजे मी चांगली पालक ठरते, असं नाही. तुमचं चांगलं पालक असणं नसणं हे तुमच्यावरती अवलंबून आहे, लोकांच्या कमेंट्सवरती नाही. त्यामुळे अनेकदा मला असं लक्षात येतं की तिथल्या ग्रॅटिफिकेशनसाठी आणि तिथल्या आपलं पालकत्व आदर्श आहे का नाही ह्याची फुटपट्टी ही डिजिटल स्पेस मधल्या रिॲक्शनवर अनेक पालक ठेवतात, त्यांच्याही नकळत ठेवतात. ते काय जाणून बुजून करतात अशातला भाग नाही, पण ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे की तशा अर्थाची डिपेंडन्सी आपली असता कामा नाहीये. आपलं पालकत्व, आपण जे काही पालक म्हणून वागतो ते योग्य आहे का नाही हे स्वतःशी जोखून बघायला पाहिजे. ते सतत सोशल मीडियावरती जाऊन तिथे टाकून ते सतत क्रॉस चेक करत राहणं हे काही त्याच्यावरचं उत्तर नाही. त्यामुळे शेरेंटिंग ह्या बाबतीत बऱ्यापैकी जागरूक राहिलं पाहिजे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जी बऱ्यापैकी गंभीर आहे ती म्हणजे मला आता माझ्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं, जो मी फेलोशिपचा रिसर्च करत होते त्याच्यामध्ये, की पोर्नोग्राफी मुलांना कशी कळते असा जेव्हा मी शोध घेत होते की लहान मुलं 8, 9, 10 वर्षाची वरची मुलं टीनेजर्स सोडून द्या, कारण ते त्यांचं जगच वेगळं असतं आणि त्यांच्या क्युरिओसिटीज वेगळ्या लेवलच्या असतात.
पण साधारण 7-8 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पॉर्नोग्राफी कशी पोचते ह्याचा जेव्हा मी अभ्यास करत होते आणि याचं जेव्हा मी संशोधन करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मॅक्झिमम वेळा त्या मुलांपर्यंत पॉर्नोग्राफी ही त्या मुलांच्या पालकांच्या फोनमधून किंवा मोठ्या माणसांच्या फोनमधून पोचते आहे. हे अत्यंत गंभीर आहे. मी इथे काहीही जजमेंटल होत नाही की पॉर्नोग्राफी बघावी का बघू नये. मोठ्यांच्या जगाने पॉर्नोग्राफी बघावी, जरूर बघावी, त्यांना आवडत असेल तर. त्याच्यात काही दुमत नाही. आपल्या देशात पॉर्नोग्राफी बघणं म्हणजे पॉर्न कंटेंट बघणं लीगल आहे. सो तुम्हाला बघायचं असेल तुम्ही जरूर बघावं. पण पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर बघत असू तर आपण ते बघताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या फोनमध्ये वेगळी फोल्डर्स करून त्याच्यामध्ये असा कंटेंट ठेवून ती फोल्डर लॉक करणं ही सोय आता उपलब्ध आहे. आपल्या सगळ्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही फोल्डर्सना लॉक्स लावू शकता. किंवा जर तुम्ही डेस्कटॉपवरनं काही बघत असाल तर त्याची हिस्ट्री डिलीट करणं. मुलं इतकी स्मार्ट असतात की डेस्कटॉपच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन आईबाबांनी काय बघितलं आहे हे सगळं सर्च करून त्या हिस्ट्रीतनं अशा साईट्स काढून त्या साईटवर जाऊन ते सगळं बघणे हे सगळं उद्योग मुलं करतात. सो आपण जर बघत असू तर आपल्या फोनमधली आपल्या डेस्कटॉपमधली हिस्ट्री डिलीट करणं हे खूप गरजेचं आहे. किंवा अशा साईट्स असे काही व्हिडिओज आपण डाउनलोड केले असतील किंवा व्हॉट्सअपवरनं आपल्याला जर असे व्हिडिओ आलेले असतील तर ह्याच्यासाठी वेगळं फोल्डर करून ते लॉक करणं. किती मला रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की किती पालकांच्या गॅलरीजमध्ये हे कंटेंट असतं. मुलांनी फोन उघडला गॅलरीमध्ये गेले की भस्कन सगळं त्याच्या समोर येतं. एकदा तिथून क्युरिओसिटी सुरू झाली की सर्च कसं करायचं हे आजच्या मुलांना सांगण्याची गरजच नाहीये. त्यांना परफेक्ट माहिती असतं की सर्च कीवर्ड्स काय टाकायचे की काय मिळतं. तो हा ऍक्सेस आपण आपल्या नकळत मुलांना देतो आहोत जो रिस्ट्रिक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्यांच्या जगाने त्यांच्या फोनमध्ये काय आहे, आपण काय डाउनलोड केलंय, आपल्याला काय व्हॉट्सअपवरनं येतं आहे आणि त्याच्यातलं आपल्या गॅलरीमध्ये काय आहे हे सातत्याने बघत राहणं आणि जो कंटेंट मुलांना दिसू नये, जे फोटो मुलांनी बघू नये असं आपल्याला वाटतं ते सिक्युअर फोल्डरमध्ये टाकणं हे सातत्याने करत राहणं फार गरजेचं आहे. त्या पॉर्न कंटेंट विषयी मॅडम मुलांशी कसं बोलायला पाहिजे? म्हणजे त्या समजा असं काही झालं तर मग पालकांनी कसं सांगायचं त्यांना? सांगायचं की न सांगायचं? नाही, सांगायचं. कारण मुलांपर्यंत पॉर्न असं नाही तर तसं पोचतच आहे. तुम्ही मुलांना पॉर्नपासून वाचवू शकता वगैरे असं काही आजच्या काळात घडणं शक्य नाही. मुलांपर्यंत ते पोचतंच. 2-3 गोष्टी पालक म्हणून आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पॉर्न बघताना जर आपलं मूल आपल्याला दिसलं किंवा कोणीही मुलं दिसली तर सगळी पहिल्यात आपल्याकडे रिॲक्शन असते म्हणजे एकतर पालक घाबरतात म्हणजे कॉन्शियस होतात खूप, किंवा ते रागावतात किंवा ते मारतात मुलांना, चिडचिड करतात, आरडाओरडा करतात, फोन काढून घेतात, असे उद्योग करतात. ह्यानी प्रश्न सुटत नाही. यानी मुलांची क्युरिओसिटी वाढते. सो फोन काढून घेणं, आरडाओरडा करणं, मारझोड करणं किंवा मुलांना शिक्षा देणं हे पहिले बंद केलं पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टींनी काही होत नसतं, हे करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांशी हे बोललं पाहिजे की तू जे काही बघतो आहेस असा कंटेंट उपलब्ध असतो, पण हा मोठ्यांच्या जगासाठीचा कंटेंट आहे. तू अजून खूप लहान आहेस, ह्याच्याबद्दलची माहिती तुला आहेच असं नाही. मग मुलं हे विचारतील पण मग हे काय असतं हे लगेच मुलं विचारतात. तर मला असं वाटतं की सेक्स एज्युकेशन जे आहे ते लहान वयापासून मुलांना देणं खूप गरजेचं आहे. आणि सेक्स एज्युकेशन जेव्हा मी म्हणते तेव्हा हे खूप लक्षात घ्या, कारण अनेक म्हणजे मला रिसर्चमध्ये हे इतकं लक्षात आलं की अनेकांच्या डोक्यात हा गोळ असतो की सेक्स एज्युकेशन म्हणजे इंटरकोर्सची माहिती का? तर नाही. स्त्री पुरुष लैंगिक संबंध कसे होतात म्हणजे सेक्स एज्युकेशन नाही. सेक्स एज्युकेशन म्हणजे तुमच्या शरीराच्या स्वच्छतेपासून ते गुड टच बॅड टच पासून, सेक्शुअल अब्यूज पासून, लहान मुलांच्या लैंगिक शोषणापासून या सगळ्या गोष्टी सेक्स एज्युकेशन लैंगिक शिक्षणामध्ये येतात आणि ह्या गोष्टी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे सायबर स्पेसमध्ये तुम्ही लक्षात घ्या तिथे गुड टच बॅड टच नसतो. तुम्हाला येऊन अंगाला कोणी हात नाही लावत किंवा तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सना तिथे सायबर स्पेस मधनं कोणाचा स्क्रीन मधनं हात बाहेर येऊन तुमच्या प्रायव्हेट स्पेसना हात लावणार नसतो. पण तिथे सुद्धा मुलांना धोके आहेत, तिथे सुद्धा मुलांना अब्यूज मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. सो मुलांना हे सांगितलं पाहिजे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, धोका काय असतो आणि कुठे धोका नसतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी गोडी गुलाबीत खूप छान छान बोलल्यानंतर जर तुमचा न्यूड फोटो मागवला, म्हणजे अनेकदा ह्या केसेस झालेल्या आहेत की मुलांना असं सांगितलं की तुझा चेहरा झाक आणि बाकी न्यूड फोटो काढून पाठव.
किंवा चेहऱ्यावरती काहीतरी घाल आणि न्यूड फोटो काढून पाठव. असं मग मुलांना काय वाटतं की हा माझा चेहरा नाही दिसणार आहे. सो असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तो धोका आहे, ते अब्यूज आहे, ते आपण करायचं नसतं, हे मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. किंवा सायबर स्पेसमध्ये अनेकदा मुलं एकमेकांबरोबर खूप अब्युझिव्ह म्हणजे सेक्शुअल अब्युझिव्ह भाषेमध्ये बोलत असतात. किंवा माझ्या रिसर्चमध्ये मला असं पण लक्षात आलेलं आहे की पॉर्नोग्राफी जी मुलं बघतात त्याच्यामध्ये सुद्धा अब्युझिव्ह म्हणजे हिंसक लैंगिक संबंध बघण्याचं प्रमाण मुलांमध्ये खूप आहे. त्यांना एक्साइटिंग वाटतं, त्यांना गंमत वाटते त्याच्यामध्ये काहीतरी, पण त्याचे दूरगामी मानसिक परिणाम होऊ शकतात. सो हे सगळं हिंसेबद्दल मुलांशी बोललं गेलं पाहिजे, लैंगिक शिक्षणाबद्दल बोललं गेलं पाहिजे, पॉर्नोग्राफिक कंटेंट कसा तयार होतो हे बोललं गेलं पाहिजे, की एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला कसं फसवलं जातं, तिला कसं अब्यूज केलं जातं, एखाद्या ट्रॅपमध्ये अडकवून तिच्याकडनं अशा गोष्टी घडवून कशा घेतल्या जातात, इथपासून ते प्रोफेशनल आर्टिस्ट असतात आणि तिथे जे काही दाखवलं जातं ते कशा पद्धतीने डिझाईन केलेलं असतं. त्याच्यात नॅचरल काहीही नाही, ते डिझाईन्ड असतं. म्हणजे एकीकडे अब्यूज असतो आणि दुसरीकडे प्रोफेशनल आर्टिस्ट स्क्रिप्ट प्रमाणे गोष्टी डिझाईन करून तिथे ते ऍक्ट करत असतात. इथपर्यंत हे जे काही चालू आहे हे मुलांना त्यांना समजेल, त्यांच्या वयाला जी झेपेल, 10-12 वर्षाचं मूल असेल तर त्याच्या वयाला जे झेपेल त्या पद्धतीने की हे खोटं असतं, हे मेक बिलीव्ह केलेलं असतं किंवा हे याच्यामध्ये शोषण असतं, हे मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. तरच मुलं अलर्ट होतील आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या बाबतीत बऱ्यापैकी संवेदनशील पणे हँडल करू शकतील गोष्टी. ओके ओके. खूप छान सांगितलं मॅडम. आणि बहुतेक प्रश्नांना उत्तरं तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्येच हो. दिलेली आहेत. तर मी डॉक्टर सरस्वती कणसे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. मुक्ता चैतन्य नावाप्रमाणेच म्हणजे मुक्त ज्ञानाचा मुक्त वावर आणि चैतन्य म्हणजे आता 2 तास आपण ऐकतो आहे सतत मुक्ता मॅडमचे सगळे अनुभव. तर सुमन रिहॅबिलिटेशन अँड डी ॲडिक्शन सेंटर जे आळेफाटा आहे ते कार्यरत आहे जुन्नर तालुक्यात मॅडम. त्या वतीने आपल्या सर्वांचा आभार. डॉक्टर सुळे, डॉक्टर डिसोजा, तसेच आधीचे जे कार्यक्रम झाले त्याच्यामधले भोसले, वनिता भोसले, पटवर्धन, श्रीकांत देशमुख, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सगळ्यांनी आपलं मार्गदर्शन दिलं. तुम्ही म्हणजे थोडक्या वेळात इतक्या गोष्टी सांगितल्या मॅडम की स्क्रीन टाइम, गुड स्क्रीन टाइम, बॅड स्क्रीन टाइम, स्क्रीन हायजीन, पर्सनल हायजीन, स्क्रीन डिपेंडन्सी, सायबर टाइम, शेरेंटिंग, सी सॅम, सेल्फी डिपेंडन्सी, निद्रानाश, डिजिटल डिटॉक्स, छोटी टार्गेट स्क्रीन टाइम साठी, पालकांना आणि मुलांना मर्यादा, नो स्क्रीन झोन आणि नो स्क्रीन डे. म्हणजे प्रश्नांमध्ये जे विचारायचं ते सगळं तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये इतकं सुंदर सांगितलं. म्हणजे मी तर नेहमीच म्हणजे मी आधी ऐकलंय विचार तरंगामध्ये आपण एकत्रित होतो, तर असा ओघवता झरा आहे अनुभवांचा आणि ज्ञानाचा आणि विचाराचा. तर डी ॲडिक्शन सेंटर, सुमन रिहॅबिलिटेशन अँड डी ॲडिक्शन सेंटर, डॉक्टर निखिल कणसे, डॉक्टर पंकज वसाडकर आणि सर्वच आपल्या टीमशी जे जोडलेले आहेत आतापर्यंत, सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि विशेष तुमचे आभार की तुम्ही खिळवून ठेवलं सगळ्या प्रेक्षकांना ऐकण्यामध्ये, आणि खरंच हा आजचा गरजेचा विषय आहे. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद मानते आणि इथे थांबू. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल मजा आली मला सुद्धा गप्पा मारताना. धन्यवाद.
हॅलो